शिक्षण संस्था व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-19 बाल युवा प्रबोधनपर सेमिनाराचं आणि वेबिनारचं आयोजन केलेलं आहे। या वेबिनारला आज आपल्याला तिन्ही तज्ञ डॉक्टर लाभलेले आहेत। आजच्या या वेबिनारचं प्रास्ताविक अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मधुकररावजी नवले सर करतील, अशी मी त्यांना विनंती करते। सर्व सन्माननीय नागरिक बंधू भगिनींनो, शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक वर्धापन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये एक नवच जागृती स्वरूपाचं सामाजिक अभियान सुरू झालेलं आहे। कोविडच्या संकटातनं आपण अद्यापही बाहेर आलेलो नाही, तरीही तिसरं संकट कोविडचं येत आहे आणि तिसऱ्या कोविडच्या लाटेमध्ये 18 वर्ष किंवा त्या खालील जो वयोगट आहे त्यांना संसर्ग होण्याची भीती अधिक आहे, असं जागतिक पातळीवरील संशोधकांनी ही भीती व्यक्त केलेली आहे। त्या आधारावर दुसऱ्या लाटेमध्ये आपली जी परबड झाली तसं तिसऱ्या लाटेच्या बाबत होऊ नये, आपण तत्पूर्वी काही प्राथमिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, काही प्राथमिक उपचार घेण्याची आवश्यकता आहे, काही आहारातले बदल किंवा कुटुंबातल्या सामूहिक पद्धतीतल्या काही जबाबदाऱ्या आपण स्वीकारल्या पाहिजेत की जेणेकरून आपलं कुटुंब संसर्गामध्ये बाधित होणार नाही। या सगळ्या दक्षता कशा घ्याव्यात त्याची जागरूकता करण्याचा आजचा या वेबिनारचा प्रमुख उद्देश आहे। आज राज्याभिषेक सोहळ्याचा 348वा वर्धापन दिन संपन्न होतोय। मी आपणा सर्वांच्या वतीनं, तमाम महाराष्ट्रीयन जनतेच्या वतीनं आणि आयोजक ह्या नात्यानं सर्व सहकारी बंधू भगिनींच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करतो। तमाम नागरिक बांधवांचं स्वागत करतो आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामना करत असताना एक आत्मबल आपल्या सगळ्यांचं टिकावं, मानसिक धैर्य टिकावं आणि प्राथमिक दक्षता कोणती घ्यायची याची जाणीव आपल्याला मिळावी, ती जाणीव आपल्याला व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी जी काही डॉक्टरांची टीम आज आपल्या सर्वांच्यासाठी उपस्थित आहेत, डॉक्टर राजेंद्रजी खताळ, डॉक्टर दर्शनजी बंगाळ आणि डॉक्टर संदेशजी भांगरे यांचं स्वागत करतो। धन्यवाद। धन्यवाद हो। यानंतर कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करण्यासाठी मी JD आंबे सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करावा। बाल युवा प्रबोधन वेबिनार सेमिनारला आजच्या या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त या कार्यक्रमात उपस्थित असलेले बालरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र खताळ, माझ्या शेजारीच राहणारे डॉक्टर भांगरे, ज्यांचा मुलगा परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आहे ते डॉक्टर दर्शन बंगाळ, या अभिनव कल्पनेचं एक मनावर ज्यांनी बिंबवलं ते मधुकर नवले आणि JD आंबरे यांना सांगितलं ते अकोला एज्युकेशन सहकारी संस्थेचे माझे सहकारी हरिभाई तांबोळी, या सेमिनारसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे ही कल्पनाच इतकी सुरेख आणि चांगली का ती ऐकल्याबरोबर आमचे सहकारी मित्र अभिनव शिक्षण संस्थेचे प्रमुख मधुकरराव नवले आणि JD आंबरे यांना इतका आनंद झाला डॉक्टर, तिन्ही डॉक्टरांना सांगू इच्छितो का हा राज्यामध्ये एक वेगळा संदेश या निमित्तानं डॉक्टर संदेशजी बंगाळ यांना सांगतो की संदेश निश्चितपणा चांगला जाईल आणि या काळामध्ये आपणाला हम दो हमारे दो अशी जी घोषणा या भारतात यापूर्वी आपण ऐकली त्याप्रमाणे कृती फॅमिलीमध्ये होते आणि या फॅमिलीमध्ये मुलांना संस्कार करणं, यथोचित त्यांचं संगोपन करणं, त्यांना उत्तम शिक्षण देणं हे पालकांचं आज जगामध्ये आद्य कर्तव्य ठरलेलं आहे आणि भारतामध्ये तर ते आहेच,
निरनिराळे प्रबोधनकार आपल्याला सांगताय का आपल्या मुलांचा सांभाळ चांगला करा, त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण, त्यांचं संस्कार याला महत्त्व द्या. म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून करोना आलाय, जगात आलाय, कंट्रोल होत नाही आहे. एक लाट येऊन गेली, दुसरी येते, एक लाटीपेक्षा पहिल्यापेक्षा दुसरी महान आहे आणि तिसरी तर लहान मुलांनाच घातक आहे. असा जर अभिप्राय आम्हाला येत असेल तज्ज्ञ डॉक्टरांकडून, तर यावर उपाययोजना म्हणून काय करायचं? नागरिक म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून आपली जबाबदारी अशी वाढते की शिक्षण संस्थेमध्ये आम्ही काम करत असताना या लहान मुलांच्या पालकांना काहीतरी विचार द्यावा आणि तो विचार देत असताना निश्चितपणानं नेमकी काळजी काय घ्यायची याबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. पण मी या निमित्तानं एवढंच सांगेल की डॉक्टर, 1 एप्रिलला माझ्या एक इमारतीचा भूमिपूजन समारंभ आम्ही आयोजित केला होता. माझा नातू पुण्यावरून निघाला आणि निघताना त्याने आईला सांगितलं, कपडे वगैरे घातले, त्याला सेंट मारला आणि त्याने सांगितलं आईला आणि वडिलांना का मला वास येत नाही. सकाळी सकाळी मी जे नाश्ता दिला आई, तो मला काही चवदार लागला नाही. माझ्या जावयाने मुलींनी तातडीनं येण्याचं कॅन्सल केलं, त्याची टेस्ट केली आणि तो पॉझिटिव्ह आला. तो होम क्वारंटाईन 14 दिवस झाला. अशी काळजी घेतली आमच्या मुलींनी का त्या खोलीमधून बारीक चिठ्ठी द्यायची आणि चिठ्ठीवर त्यांनी लिहून द्यायचं काय हवं जेवणाचं आणि त्या पद्धतीनं जेवण आईनं द्यायचं. अजिबात संपर्क बाहेर येऊ दिला नाही आणि त्याचं पूर्ण काळजी घेतल्यामुळं तो सुरक्षित झाला. आम्ही गेल्या 10-12 दिवसापूर्वी वाचलं की या तालुक्याचे तहसीलदार मुकेशजी कांबळे, की जो त्यांचाही मुलगा आमच्या परफेक्टला आहे इंग्लिश मिडियमला, त्याला पण कोरोना झाला. म्हणजे लहान मुलांना येऊ घातलेला आहे. हा जो संदेश तज्ज्ञ डॉक्टरांकडून आला आहे तो अगदी सत्य आहे. म्हणून या वेबिनारमधून जे जे पालक या क्षणी ऐकत असतील, या सर्व पालकांना, माता भगिनींना मी विनंती करेन, आपल्या मुलाची कोरोनापासून काळजी घ्या, उत्तम आरोग्य सांभाळा, तब्येतीला जपा आणि त्यांना चांगल्या पद्धतीचा आहार आपण द्यावा, ही नम्र सूचना या निमित्तानं करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचा विषय तसं महत्त्वाचाच आहे. पालक म्हणून किंवा शाळेत शिकवणारे शिक्षक शिक्षिका म्हणून आपण विद्यार्थ्यांबाबत कसं जागरूक व्हावं किंवा मुलांबाबत कोणती काळजी घेण्यात यावी. पहिली आणि दुसरी लाट गेल्यानंतर आपण तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना नेमकी कुठल्या प्रकारची काळजी मानसिक पण आणि शारीरिक पण घेणं गरजेचं आहे, हे आपण आज आपल्या बालरोग तज्ज्ञांच्या टीमकडनं जाणून घेत आहोत. तर मी सुरुवातीला डॉक्टर राजेंद्रजी खताळांना अशी विनंती करते की नेमकं कोविड मुलांमध्ये कसं आहे याबद्दल थोडंसं आधी मार्गदर्शन सगळ्या पॅरेंट्सला आणि आम्हाला करावं. नमस्कार. सर्वात प्रथम मी अभिनव शिक्षण संस्था अकोले व तालुका एज्युकेशन सोसायटी अकोले यांनी या अत्यंत ज्वलंत विषया निगडीत माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातला पालकांसाठीचा जनजागृतीचा पहिला वेबिनार हा इथल्या लोकल 2 बालरोग तज्ज्ञ आणि आम्ही जे शेजारच्या तालुक्यातले आहोत हे आमच्यासारख्यांना एकत्र आणून एक विचारमंथन घडून आणण्याचा जो काही प्रयत्न केला आहे त्याबद्दल वैद्यकीय व्यावसायिकांतर्फे आम्ही त्यांचे जाहीर आभार मानतो. मित्रांनो, कोविड-19 आज 2 वर्षापासून 2.5 वर्षापासून आपल्याशी वार्तालाप करतोय. हा कोविड-19चा उगम चायना देशात झाला हा सर्वांना माहिती आहे. वुहान प्रांतामध्ये जिथं मच्छी फिश मार्केट आहे तिथं काही आयसोलेटेड केसेस निमोनियाच्या सातत्याने जाणवण्यात आल्या. त्याचा पुढे अभ्यास झाला आणि असं लक्षात आलं की तो निमोनिया एका व्हायरस म्हणजे विषाणूमुळे होत आहे. सुरुवातीला या विषाणूचं नामकरण 2019 nCoV2 असं करण्यात आलं. पण नंतर काळाच्या ओघामध्ये त्याचं नामकरण SARS-CoV-2 असं करण्यात आलं. शास्त्रज्ञांना असं लक्षात आलं की हा विषाणू आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये कोरोना व्हायरस नावाचं जे खानदान आहे
या खानदानातला एक कुठला तरी विषाणू आहे. असे सारखे विषाणू याच्या आधी जगाच्या पातळीवर अनेक पॅन्डेमिक्स करून गेले आणि त्या पॅन्डेमिक्स जसं इबोला व्हायरस होता, जसा स्पॅनिश फ्लू होऊन गेला, जसा हाँगकाँग फ्लू होऊन गेला, तसा पैकी काही आहे असं शास्त्रज्ञांचा तर्क वाढायला लागला. चायना देशाने डिसेंबर 19 किंबहुना 11 जानेवारी 2020 रोजी प्रथम या विषाणूचं डिटेल जीनोम म्हणजे याचं पूर्ण कॅरेक्टरिस्टिक काय आहेत याचं संशोधन करून देशाला सांगितलं. ती तारीख लक्षात ठेवण्यासाठी आहे 11 जानेवारी 2020 आणि 2 महिन्याच्या आत म्हणजे 11 मार्च 2020ला जागतिक आरोग्य संघटनेने याला आंतरराष्ट्रीय पातळीचा महामारीचा आजार पॅन्डेमिक म्हणून जाहीर केलं आणि तदनंतर अनेक लाखो कोट्यावधी मुली प्रौढ ज्येष्ठ नागरिक याच्यात बाधित झाले आणि यापैकी बऱ्यापैकी मृत्यूदरही वाढला. याच्या लाटा येत गेल्या. पहिली लाट येऊन गेली की जिथं अत्यंत ज्येष्ठ नागरिक अडकले होते, ती लाट ओसरती नाही तर दुसरी लाट येऊ घातली. लक्षात आलं की तरुण पिढी आणि जे काही वयस्कर माणसं आहेत छोटेफार 40, 45, 50 वर्षाचे हे अडकले गेले आणि आता भाकीत केलं जात आहे की तिसरी लाट येऊ घातली आहे. मित्रांनो, तिसरी किंवा चौथी किंवा पाचवी ही कोणाच्या हातात नाहीये, हे कोणी सांगू शकत नाहीये, याला कुठला फॉर्म्युला नाहीये. पण तिसरी लाट येऊ घातली हा एक संशय आहे, हा एक विचार आहे आणि त्या संदर्भात आता आपण या विषाणूची माहिती, या करोनाची माहिती आणि एक तर्क जो बांधला जातो की जो तिसऱ्या लाटेमध्ये कदाचित लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता जास्त आहे, त्याबद्दलची माहिती आपल्या सर्वांना मिळावी, पालकांना मिळावी म्हणून मी डॉक्टर भांगरेंना विनंती करतो की त्यांनी याचा उपाय सुरू करावा. नमस्कार, मी डॉक्टर संदेश भांगरे इथे अभिनव शिक्षण संस्था अकोले व तालुका एज्युकेशन सोसायटी अकोले यांचे आभार मानतो की मला इथे बोलवले आणि बोलण्याची संधी दिली. सरांनी सांगितल्याप्रमाणे आता तिसरी लाट ही लहान मुलांसाठी अधिक धोकादायक आहे असं आपल्याला राज्य सरकारनं सांगितलेलं आहे. त्यासाठी पहिली गोष्ट, जर आपल्या पालकांनी लहान मुलांसाठी काय काळजी घ्यावी याबद्दल मी काही तुम्हाला गोष्टी सुचवणार आहे. तर जसं पहिल्यापासून WHO त्याचबरोबर ती राज्य सरकारनं सांगितल्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग, मास्क, त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर, त्याचबरोबर ती जर गरज असेल तरच अत्यावश्यक गोष्टींसाठी घराच्या बाहेर जाणं, ह्याच गोष्टी पाळाव्यात. त्याचबरोबर ती ज्यावेळेस तुम्ही घरी याल तर डायरेक्ट लहान मुलांच्या संपर्कात न जाता पहिल्यांदा स्वतः आंघोळ करणं, सॅनिटायझरचा वापर करणं, त्याचबरोबर ती लहान मुलांपासून थोडंसं अंतर ठेवून राहणं. त्याचबरोबर ती जर कुणाला काही सिम्पटम्स दिसत असतील, मोठ्या माणसांना काही सिम्पटम्स म्हणजे लक्षणं जर दिसत असतील, सर्दी, ताप, खोकला, तर अशा व्यक्तीने त्वरित बाकी घरातील काही वयस्कर व्यक्ती, त्याचबरोबर ती लहान मुले असतील त्यांच्यापासून विलगीकरणामध्ये जाणं अतिशय महत्त्वाचं राहील. त्याचबरोबर ती जी काही लहान मुलं असतील त्यांना बाहेर बाकीच्या मुलांमध्ये शक्यतो खेळून न देणं, घरामध्ये एक रिस्ट्रिक्टेड वातावरणामध्ये ठेवणं. त्याचबरोबर ती हे जे कोरोना हा जो आजार आहे, हा आजार 3 कॅटेगरीमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. एक म्हणजे सौम्य, त्यानंतर दुसरं तीव्र आणि अतितीव्र. तर सौम्य लक्षणं कोणकोणती आहेत की जी आपल्याला सुरुवातीला ओळखता येतील, तर त्यामध्ये आहे की ताप येणं, सर्दी होणं, खोकला होणं, त्याचबरोबर ती उलटी किंवा जुलाब होणं. तसेच नवजात शिशूला सुद्धा हे कोविडची लक्षणं दिसू शकतात. तर ती कोणती आहेत, तर ताप येणं किंवा जुलाब होणं ह्या गोष्टी नवजात शिशूला आईकडनं ट्रान्समिट किंवा त्याचा संसर्ग होऊ शकतो.
तर जर ही सौम्य लक्षणं तुम्हाला लवकरात लवकर समजली पाहिजेत. ठीक आहे, तर ही जर लक्षणं तुम्हाला दिसू लागली तर त्वरित आपण आपल्या पाल्याला बाकी जे वयस्कर माणसं किंवा बाकी जी लहान मुलं असतील तर त्यांच्यापासनं थोडंसं विलगीकरणामध्ये ठेवणं गरजेचं राहील. त्याचबरोबर ती त्वरित आपले जे काही बालरोग तज्ज्ञ असतील तर त्यांच्याबरोबर ती तुम्ही कन्सल्टेशन किंवा त्यांना जाऊन भेटलं पाहिजे की आमच्या मुलाला अशा अशा प्रकारे आजार होत आहेत, तर अशी अशी लक्षणं दिसत आहेत, तर पुढे आम्ही काय केलं पाहिजे यासाठी. त्याचबरोबर ती हा जो आजार आहे तर याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काही नाही, कारण की फक्त 1 किंवा 2% मुलांना हा आजार अतितीव्र स्वरूपाचा होतो. बरेच लहान मुली जे आहेत ती घरातच आयसोलेशनमध्ये ठेवून विलगीकरणामध्ये ठेवून त्यांचा आजार बरा होतो. आता जेव्हा तुम्ही लहान मुलांना विलगीकरणामध्ये ठेवाल त्यामध्ये त्यांना एक सकस आहार देणं गरजेचं राहतं, त्याचबरोबर ती फळं देणं गरजेचं राहतं, त्याचबरोबर प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे दूध, अंडी ह्या गोष्टी देणं गरजेचं राहतं. त्याचबरोबर त्यांना जेव्हा तुम्ही विलगीकरणामध्ये ठेवाल तर त्यांनी पण मास्क वापरला पाहिजे घरी. त्याचबरोबर त्यांची काळजी जर कोणी घेत असतील पालक तर त्यांनी पण मास्क वापरणं गरजेचं राहील. त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस विलगीकरणामध्ये ठेवाल लहान मुलांना तर काही डेंजर सायन्स आहेत की ते अलार्मिंग सायन्स आहेत की जसं त्या ज्या गोष्टी तुम्हाला आढळल्या तर त्वरितच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे. तर अशी कोणती गोष्टी आहेत, अशी कोणती लक्षणं आहेत की तुम्ही ते जर आढळलं तर तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञाला भेटावं. तर त्यामध्ये एक आहे की तुम्ही दररोज तुमच्या मुलाचा किंवा पाल्याचा टेम्परेचर चार्ट, ऑक्सिजन लेवल किंवा त्याचबरोबर ती युरिन आउटपुट म्हणजे दिवसातनं किती वेळा बाळ लघवी करतंय तर ह्या गोष्टीचा चार्ट दर 6 ते 8 तासानंतर मेंटेन ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये जर टेम्परेचर म्हणजे ताप जर 3 ते 4 दिवसापेक्षा जास्त चालू राहिला लहान मुलाला किंवा ऑक्सिजन लेवल ही 94 पेक्षा खाली आली, त्याचबरोबर ती युरिन आउटपुट म्हणजे लघवी करण्याची जो टाईम आहे तो 3 ते 4 पेक्षा कमी झाला एका दिवसामध्ये तर त्वरितच आपल्या बालरोग तज्ज्ञाला भेट देणं गरजेचं राहील. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला होम केअर म्हणजे घरी असताना तुमच्या पाल्याला लक्ष देऊन करणं गरजेचं राहील. तर हे फक्त होम आयसोलेशनबद्दल बोललो, बाकी पुढील गोष्टी डॉक्टर बंगा बोलतील. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांना किंवा बालकांना नेमकी कोणती लक्षणं येतात तर हे डॉक्टरांनी अगदी योग्य प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. यानंतर मी डॉक्टर दर्शनजी बंगाळ यांना विनंती करते की त्यांनी पॅरेंट्सला मार्गदर्शन करावं की विद्यार्थ्यांची मुलांची आपण कशी या व्यतिरिक्त आहाराबाबत काळजी घेऊ शकतो आणि इतर सगळ्याच गोष्टींबद्दल काळजी घेऊ शकतो. धन्यवाद मॅडम. माननीय मोदी नवले अध्यक्ष अभिनव शिक्षण संस्था, माननीय JD अमरे पाटील अध्यक्ष अकोले तालुका एज्युकेशन संस्था, माननीय आरोग्य तांबोळी, माननीय प्राचार्य मॅडम, आज तुम्ही पालकांसाठी मार्गदर्शनपर जो काय वेबिनारचे आयोजन केले आहे त्याबद्दल मी आपणा सर्वांचे धन्यवाद देतो. आपण सर्वच जण जाणता की ही कोरोनाची दुसरी लाट ही अपेक्षित होते आणि ती आली सुद्धा, पण कुणालाही वाटलं नव्हतं की ती एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल किंवा ही एवढ्या प्रमाणात तीव्र होती की आपल्यापैकी प्रत्येकाने जवळच्याने आप्तस्वकीय नाते किंवा ओळखीचे कोणीतरी गमावलेले आहे किंवा कमीत कमी ते कोरोनाने बाधित तरी झालेले आहेत. अशी ही लाट आपल्याला अपेक्षित नव्हती पण ती आली. त्याच पद्धतीने जगामध्ये सुद्धा इतर देशांमध्ये दुसरी, तिसरी, चौथी लाट आलेली आहे किंवा येत आहे. त्या आपल्या देशातल्या 2 लाटांचा अभ्यास करता तसेच दुसऱ्या देशातील ज्या लाटा येऊन गेल्या आहेत किंवा आलेल्या आहेत त्या लाटांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या देशातील तज्ज्ञांनी असं मत मांडलेलं आहे की आपल्या देशात ही तिसरी लाट निश्चितपणे येणार आहे. फक्त आणि या तिसऱ्या लाटेमध्ये जास्त प्रमाणात जे बाधित होणार आहेत ते आपली मुलं बाधित होणार आहे याचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. म्हणून पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपली मुले या संसर्गापासून सुरक्षित राहतील हे मार्गदर्शन आज आपण इथे घेणार आहोत. तर त्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवरावजी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये 23 मे रोजी राज्यभरातील सर्व जे बालरोग तज्ज्ञ आहेत यांचं एक वेबिनार अरेंज करण्यात आलं होतं व त्या वेबिनारमध्ये जे राज्यातले अनुभवी तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ आहेत यांचं राज्यस्तरीय पेडियाट्रिक टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे.
व त्यांनी त्यानुसार मार्गदर्शक सूचना आमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत. त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्हा व तालुक्यामध्ये पिडॅट्रिक टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे. अशीच पिडॅट्रिक टास्क फोर्स ही आपल्या अकोले तालुका व संगमनेर तालुक्यात सुद्धा तयार केलेली आहे. या टास्क फोर्समध्ये त्या भागात उपलब्ध असणारे बालरोग तज्ज्ञ त्यांचा त्यात समावेश केलेला आहे व याद्वारे त्या भागातील बालरोग तज्ज्ञ हे मुलांच्या कोविड आजाराबाबत वेळोवेळी सल्ला, मार्गदर्शन व उपचार करणार आहेत. तर जी येऊ घातलेली जी तिसरी लाट आहे त्या लाटेमध्ये आपल्या मुलांना हा आजार होऊ नये किंवा त्या आजाराशी लढण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांच्या आहारात बदल करणं किंवा आहे तो आहार सुधारणं गरजेचं आहे. आपल्या मुलांना आपण संतुलित आहार दिला पाहिजे. संतुलित आहार म्हणजे काय की ज्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, जीवनसत्व, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स यांचं योग्य प्रमाण असेल. साधारणपणे आपल्या रोजच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण हे 60 ते 65% असायला हवं. प्रोटीन्सचे प्रमाण हे कमीत कमी 15% तरी असायला हवं. स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे 20% असायला हवं. यासाठी आपल्या रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आपल्या आहारातील प्रोटीन्सचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. तर हे प्रोटीन्स आपल्याला कोणत्या पदार्थामधून भेटणार? हे प्रोटीन्स आपल्याला अंडी, डाळी, कडधान्य, चिकन, फिश अशा पदार्थांमधून आपल्याला भेटणार आहे. तर अशा पदार्थांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करावा. त्याचबरोबर जे कार्बोहायड्रेट्स आहेत जे की आपण रोजच्या जेवणामध्ये चपाती, भाकरी, भात, ओट, बटाटा या पदार्थापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. तसेच स्निग्ध पदार्थ जे आहेत ते अंडी, दूधजन्य पदार्थ यापासून, तसेच तेल, बिया, तूप, पनीर अशा गोष्टींपासून आपल्याला स्निग्धजन्य पदार्थांचे आपल्या आहारात प्राप्त होतात. त्याचबरोबर जीवनसत्व व मिनरल्स जे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असतात हे आपल्याला रोजच्या आहारामध्ये हिरवे पालेभाज्या म्हणजे आता त्या सीझननुसार ज्या उपलब्ध होतात, ज्या उपलब्ध आहेत त्या सर्व हिरवे पालेभाज्यांचा आपण आपल्या आहारात समावेश केला पाहिजे व त्या आपल्या मुलांना खाऊ घातल्या पाहिजे. त्याचबरोबर त्या सीझनमध्ये उपलब्ध आहेत ती सर्व प्रकारची फळे ही आपण आपल्या मुलांना दिली गेली पाहिजेत. तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सुद्धा आहारात त्याचं प्रमाण वाढवलं गेलं पाहिजे. याचबरोबर या काळामध्ये आपल्या मुलांना तरल पदार्थांचं सेवन वाढवलं गेलं पाहिजे. म्हणजे पाण्याचं प्रमाण हे आपल्या शरीरात मुलांच्या शरीरात हे योग्य प्रमाण राखलं गेलं पाहिजे. शक्यतो मुलांना ताजे अन्न द्यावे, शिळे अन्न देऊ नये. जंक फूडचा वापर टाळावा. कारण ह्यात दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात मुले बाधित झालेली आहे आणि असं आढळलेलं आहे की जे मुलं ओबेज आहेत म्हणजे ज्यांचं वजन हे वयानुसार, उंचीनुसार जास्त आहे अशा मुलांमध्ये या आजाराची तीव्रता थोडी जास्त आहे. आणि जंक फूड तसेच लॉकडाऊनमुळे आपल्या मुलांचा व्यायाम कमी झाल्यामुळे त्यांचे वजन वाढलेले आहेत, ती काळजी घेणं गरजेचं आहे. तर वजन वाढलं तर तो धोका सुद्धा आपल्या मुलांना वाढणार आहे. आता लॉकडाऊन आहे, मुलांना आपण बाहेर पाठवू शकत नाही, तर मुलांना घरच्या घरी त्यांना शक्य होईल ते पालकांनी वेळ देऊन त्यांचा घरातल्या घरात व्यायाम होईल अशा पद्धतीने त्यांच्यावर खेळलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर मुलांना योग्य प्रमाणात आराम व झोप सुद्धा भेटली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, मुलांना मोबाईलचं सुद्धा व्यसन लागलं नाही पाहिजे. आता दुसरी गोष्ट हा वेगळा मुद्दा आहे मोबाईलचा, पण या लॉकडाऊनमुळे आपल्या मुलांना बऱ्यापैकी मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. यापासून सुद्धा आपण त्यांना परावृत्त केलं पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त वेळ हा पालकांनी आपल्या मुलांना दिला गेला पाहिजे. वेगवेगळे छोट्या कृत्य आपण शोधून काढल्या पाहिजे. त्या त्यांच्या छोट्या गोष्टी असतात, जी मोठे मुलं आहेत ते आपल्या आईला घरकामात मदत करू शकतात. लहान मुलांसुद्धा आपण आई वडील जेव्हा घरात असतात लॉकडाऊनमध्ये त्यांना बरोबर घेऊन फिरलं पाहिजे. घरातल्या घरात त्यांना थोडीशी ती सवय लावली गेली पाहिजे असं मला वाटतं. तर थोडीशी माहिती मी कोविड आजाराबद्दल देतो. कोविड आजार हा संसर्गजन्य आजार आहे. तो कोरोना या विषाणूमुळे होतो. म्हणजेच संसर्गजन्य म्हणजेच काय, एखादी व्यक्ती जी दुसरी व्यक्ती जी बाधित आहे किंवा दुसरे मुलं जे बाधित आहेत किंवा त्यांच्या संपर्कातील ज्या वस्तू आहेत त्याच्या जर संपर्कात जर गेल्या तर कोरोना विषाणूची लागण त्या मुलाला किंवा बालकाला होऊ शकते. व एकदा त्या विषाणूची लागण झाली की 3 ते 15 दिवसानंतर या आजाराची लक्षणे दिसायला सुरुवात होते. तर या कोरोना आजाराची तपासणी कधी करावी, पालकांना ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. लक्षणं दिसतात किंवा नाही दिसत, पण कोरोनाची
आजाराची तपासणी कधी करावी ह्याची निश्चित माहिती पालकांना असणं गरजेचं आहे. तर आपल्या घरामध्ये जर कोणी कोरोना बाधित व्यक्ती असेल तर आपल्या मुलाची निश्चितपणे कोरोनाची चाचणी करून घ्यावी. किंवा कोरोना सदृश्य जी लक्षणं आहेत, आता डॉक्टरांनी कोरोनाची जी लक्षणं सांगितली, साधारणपणे ही लक्षणं इतर आजारांशी मिळती जुळती आहेत. तरी पण सध्याचा पॅन्डेमिक म्हणजे ही वैश्विक महामारी पाहता थोडी जरी संसर्गजन्य आजाराचे तुम्हाला लक्षणं आढळले तर आपण आपल्या मुलाची कोरोनाची तपासणी करून घ्यावी. किंवा आपल्या बाळाला 3 दिवसापेक्षा जास्त ताप येत आहे आणि दुसऱ्या कोणत्याही आजाराचं निदान होत नाहीये, ताप तर येतोय पण दुसऱ्या इतर आजाराचं निदान होत नाही, अशा वेळेस निश्चितपणे कोरोनाची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. साधारणपणे असं आढळून आलं दुसऱ्या लाटेमध्ये की 90 ते 95% मुलांमध्ये ही जी आजाराची जी लक्षणं आहेत ही सौम्य प्रकारची आहेत किंवा लक्षणं विरहित आहेत. ही जी लक्षणं म्हणजे त्यांना काही लक्षणं दिसत नाही आहेत. पण आमच्या या पेडियाट्रिक टास्क फोर्सने त्यांच्यासाठी ट्रीटमेंटची पुढील मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. जे सौम्य आजाराचे आहेत किंवा जे लक्षणं विरहित मुलं आहेत जी 90 ते 95% प्रमाणात असणार आहेत त्यांना घरी विलगीकरणातच त्यांना ट्रीटमेंट देण्यात येणार आहे. आणि विलगीकरणामध्ये असताना त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. विलगीकरणात असताना आपले जे बाळ मूल जे आहे ते घरातल्या वयस्कर व्यक्तींच्या संपर्कात नाही आलं पाहिजे. जर ते बाळ 2 वर्षापेक्षा जास्त वयाचं असेल तर त्या बाळाने सुद्धा मास्क वापरणं गरजेचं आहे. 2 वर्षाच्या खालील मुलांना मास्क कंपल्सरी करता येत नाही कारण थोडेसे अपघात घरात होऊ शकतात त्या मास्कमुळे. पण त्या बालकांची जे काळजी घेणारे पालक आहेत त्यांना मास्क वापरणं हे बंधनकारक आहे. त्याचबरोबर जे काळजी घेणारे पालक आहेत त्यांनी सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणं, मास्क घालणं, सॅनिटायझरचा वापर करणं या गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे. घरात विलगीकरणात असताना आपल्या बाळाला योग्य तो संतुलित आहार देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तरल पदार्थांचं सेवन त्यांचं वाढले असलं पाहिजे. विलगीकरणात असताना आपलं बाळ जर कोविड बाधित असेल तर आपल्या पालकांनी काय लक्ष द्यावं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. विलगीकरणात आहे पण सुपरविजन हे आपले पालक करणार आहेत, तिथं काय डॉक्टर नसणार आहेत. पण मग ज्यावेळेस धोक्याच्या सूचना किंवा काय गोष्टी आपण लक्ष दिल्या पाहिजे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर बाळाच्या शरीराचे तापमान हे दिवसातून 2 ते 3 वेळा घेतले गेले पाहिजे, त्याची नोंद ठेवली पाहिजे. बाळाच्या नाडीचे ठोके, श्वासाची गती म्हणजे एका मिनिटाला बाळ किती वेळा श्वास घेतं ही जी गोष्ट आहे ती. त्याचबरोबर आपल्याकडे सगळ्यांना जवळजवळ आता पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध आहे. ज्या पालकांकडे उपलब्ध नसेल त्यांना त्या भागातील अंगणवाडी सेविका किंवा आशा सेविका त्या उपलब्ध करून देऊ शकतात. तर त्यांच्याशी संपर्क साधून रोजच्या रोज आपल्या बालकाचं रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण व रोज होणाऱ्या लघवीचं प्रमाण याचं नोंदी पालकांनी ठेवायच्या आहेत. आणि रोजच्या रोज आपले जे फॅमिली डॉक्टर असतील, जवळचे ओळखीचे पेडियाट्रिशियन असतील, रोजच्या रोज त्यांच्याबरोबर फोनवर सल्ला मसलत करून योग्य ते मार्गदर्शन घेऊन त्यानुसार उपाययोजना करायच्या आहेत. किंवा ज्या लक्षणांमध्ये जर वाढ झाली असेल तर त्या आजाराचं वर्गीकरण पुढच्या गटात जाऊन मध्यम तीव्र स्वरूपाचा आजार आहे की नाही ते पाहून त्यानुसार उपचार करणं गरजेचं आहे. 3 ते 5% मुलांना हा मध्यम तीव्रतेचा आजार होतो. अशा मुलांना पेडियाट्रिक कोविड केअर सेंटर किंवा हॉस्पिटल मध्ये भरती करून उपचार घेणं गरजेचं आहे. त्यांना घरी औषधोपचार करता येणार नाही. अशा मुलांना देखरेखीखाली ॲडमिट करून उपचार केले जातील. व अशा मुलांना ज्यावेळेस उपचार केले जातील मुलांबरोबर त्यांचा एक पालक हा बरोबर असणं गरजेचं आहे. नुसते मुलं एकटे तिथे थांबू शकत नाही. आणि अशा वेळेस जे पालक त्यांच्याबरोबर असतील त्यांनी बाकीचे सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे या गोष्टींचा वापर करून तिथे त्यांच्याबरोबर थांबायचे आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे तो अतितीव्र प्रकारचा आहे. तो फक्त साधारण 1 ते 1.5% मुलांमध्ये आढळतो. अशा मुलांना पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ॲडमिट करून उपचार करणं गरजेचं आहे. ह्या कोरोना आजाराच्या व्यतिरिक्त काही मुलांना 6 ते 10 आठवड्यापूर्वी जर कोविड आजार जर होऊन गेला असेल तर MIC म्हणजे मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन म्हणजे आजार होऊन गेल्यानंतर 8 ते 10 आठवड्यानंतर या आजाराची लक्षणं दिसू शकतात. यामध्ये वेगवेगळ्या अवयवांना सूज येऊन त्यानुसार लक्षणे असतात. किंवा जर गरोदर माता गरोदरपणाच्या शेवटच्या 3 महिन्यात जर त्या मातेला कोविड आजार जर झाला तर होणाऱ्या नवजात शिशुला हा आजार होऊ शकतो. त्याला आपण MICN म्हणजे मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन निओनेट हा आजार असा असतो म्हणतो. तर त्या आजाराची काही धोक्याची लक्षणं आहेत, रेड फ्लॅग सायन्स आपण त्यांना म्हणतो,
हे लक्षणं पालकांनी निश्चितपणे ध्यानात ठेवायचे आहेत की अशी जर लक्षणं आढळली तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यानुसार उपचार घेणं गरजेचं आहे. तर ती पुढची धोक्याची लक्षणं कोणती ही मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ताप येणं, जास्त ताप राहणं, औषध देऊन पण ताप कमी न होणं, 3 ते 4 दिवसापेक्षा जास्त ताप राहणं, बाळाचे लघवीचे प्रमाण कमी होणं, अशक्तपणा, चिडचिड वाढणं, बाळाची श्वासाची गती वाढणं, धाप लागणे, रक्तातील ऑक्सिजनचे सॅच्युरेशनचे प्रमाण हे सतत 94% कमी राहणं, अंगावर पुरळ येणं, हातपाय सुजणं, सांधे दुखणं, लघवी किंवा नाकावाटे रक्तस्राव होणं, प्रसंगी काही मुलांना झटके येतात. अशी जी लक्षणं जर आढळली तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यानुसार उपचार घेणं गरजेचं आहे. घाबरून जाऊ नका, कारण तीव्र प्रकारचा आजार हा साधारण 1%च मुलांमध्ये आढळतो. व्यवस्थित माहिती असेल तर आपण आणि वेळेत उपचार झाले तर ते सुद्धा पूर्णपणे बरे होण्याची शाश्वती आहे. काळजी घ्या, मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, वारंवार साबणाने हात धुवा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा व आपल्या मुलांचे कोरोनापासून संरक्षण करा. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच मार्मिक शब्दामध्ये सरांनी मार्गदर्शन केले. बालकांना द्यायचा आहार, त्यापासून बालकांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवली जाते याबद्दल पण सरांनी मार्गदर्शन केले. आमच्या टीमतर्फे गुगल फॉर्म जनरेट केला गेला होता. त्यामार्फत आम्ही पालकांकडनं काही आगाऊ प्रश्न घेतले होते. त्या प्रश्नांचं निरसन दोन्ही डॉक्टरांच्या संवादातनं आपल्या सर्वांना मिळालंच असेल. यानंतर मी आजचे प्रमुख तिसरे व्याख्याते डॉक्टर राजेंद्रजी खताळ यांना विनंती करते की त्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन करावे. डॉक्टर संदेश भांगरे आणि डॉक्टर बंगारांनी कोविड-19 पॅन्डेमिकबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. आणि आता शेवटचा ज्वलंत प्रश्न, लसीकरण. म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये एक अपेक्षा अशी आहे की या आजाराचं सगळं ठीक आहे, आम्ही सर्व दक्षता घेतोय, पण तरी पण काही भीती जाईना. तर सध्या या आजारासाठी काही लस आली आहे का, येऊ घातली आहे का, किंवा ज्या आल्या आहेत त्याबद्दल अमाप शंका कुशंका माणसामध्ये आहेत. या थोड्याफार प्रमाणात दूर करण्यासाठी आम्ही आपल्याला मदत करणार आहोत. सर्वात प्रथम, तिसरी लाट म्हणजे फक्त मुलांसाठीची लाट, हा मनातला गैरसमज, भीती दूर करावी. तिसऱ्या लाटेमध्ये मुलं जखडले जाणार आहेत हा दावा आला तरी कुठून? तर दावा येण्याचं एक कारण असं आहे की पहिल्या लाटेमध्ये लक्षात आलं की ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन्स, आणि त्यातल्या त्यात ज्यांना कोमॉर्बिडिटीज म्हणजे त्यांना काही जुनाट आजार होते, एखादा 60 वर्षाचा नागरिक आहे, 70 वर्षाचा नागरिक आहे, त्याला डायबिटीस होता, ब्लड प्रेशर होता, तो कंट्रोलमध्ये नव्हता, इत्यादी इत्यादी, असे जे मुळात इम्युनो कॉम्प्रोमाइज होते, त्यांच्या प्रतिकारशक्ती त्यांच्या जुनाट आजारापायी थोड्याशा कमकुवत झाल्या होत्या आणि वयाचा पण परिणाम होता, असे माणसं, अशा स्त्रिया जखडल्या गेल्या आणि दुर्भाग्याने काहींना मृत्यूच्या दारात जायला लागलं. ते संपता न संपता तर दुसरी लाट येऊ घातली. दुसरी लाट आली का, त्याचं अनेक कारणांपैकी एक कारण असं होतं की मनुष्य प्राण्याला बंदिस्त राहायची सवय नव्हती. आपण अशा एका जीवनशैलीत गेलो होतो की मुक्त वातावरण होतं, आपल्याला मुक्त फिरायची सवय होती, आपल्यावर मानसिक बंधनं कोणी टाकावी आणि आपल्याला जबरदस्ती करून काही करायला लावं याच्या पलीकडे आपण गेलो होतो. आणि मग तिथं कुठेतरी तो पहिला लॉकडाऊन जेव्हा ओपन झाला तेव्हा आपण बेफाम सुटलो. सरकार सुद्धा त्रस्त झालं होतं आणि त्यांना दोष देण्यात अर्थ नाही, कारण आपण बेफाम सुटलो होतो आणि आपण सर्व सामाजिक कार्य मग विविध फ्रंट्सवर ते करायला लागलो आणि यापैकी परत बाधित होण्याची संख्या वाढत गेली आणि परत दुसऱ्या लाटेची नांदणी झाली. आता या दुसऱ्या लाटेमध्ये नांदणी झाल्यानंतर असं लक्षात आलं की जी तरुण पिढी आहे 30 ते 60 वर्षाच्या वयोगटातली, ही जखडली गेली. मग प्रश्न असा पडला की तिथं त्या लोकांना सुद्धा काही जीवनशैलीचे आजार होते, काहींना ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, त्या वयोगटामध्ये थोडंसं व्यसनाचं प्रमाण तर जास्त असेल की ज्याच्याने प्रतिकारशक्ती कमी होती,
आणि कुठंतरी मनामध्ये होतं काही नाही, आपण त्या विषाणूवर मात केली. मित्रांनो, हा विषाणू हे काही युद्ध नाहीये की तो हारला मी जिंकलो. हे युद्ध नव्हे. विषाणू मरत नाही. विषाणू स्वतःहून जन्माला आलेला आहे. विषाणू स्वतःहून मारणार आहे. त्याला कुठल्याही आमंत्रणाची गरज नाहीये, ना वाटे लावण्यासाठीचे काय दारात जाऊन नमस्कार घालण्याची गरज आहे. विषाणूचं आयुष्य जे राहणार आहे ते राहणार आहे. दक्षता घेणं आणि त्याला आपल्या दारापासून लांब ठेवणं ही गरज आहे. आणि मग दुसऱ्या लाटेमध्ये तरुण पिढी बऱ्यापैकी आकळली गेली आणि त्यामध्ये बऱ्यापैकी 50-55 वयोगटातले आपले इष्टमित्र नातलग हे त्याला बळी पडले. आणि मग धाडकन जाग आली, अरे हा तर माझा फार जवळचा गेला. जातानी तो जेव्हा बाहेर जात होता पोटा पाण्यासाठी, दुसऱ्या लाटेमध्ये तरुण माणूस पोटा पाण्यासाठी बाहेर जात होता, तो संध्याकाळी घरी येत होता. पर्यायी तो दक्षता कमी घेत होता आणि मग तो घरच्यांना बाधित करत होता. आणि मग ते घरात कुटुंबात स्वयंपाकघरातून आपल्या वेटिंग रूममध्ये आला आणि तो तिथं घरामध्ये कुटुंबामध्ये नांदायला लागला. आणि मग कुटुंबातले सदस्य जायला लागले आणि बऱ्यापैकी कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. आणि मग धसका बसला, अरे हे काहीतरी महाभयंकर प्रकरण आहे. आता प्रश्न असा आहे, तर लस आली, लसीकरण सुरू झालं. आपण शास्त्रज्ञांचे आभार मानू तेवढे कमी आहेत की लसीकरण तयार होण्यासाठी, लस तयार होण्याचे जे प्लॅटफॉर्म्स लागतात ते आपल्याला रेडीमेड आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळाले. याच्या आधी जे पॅन्डेमिक्स होऊन गेले, त्या पॅन्डेमिक्समध्ये शास्त्रज्ञांनी विविध देशांनी पैसे खर्च करून, आरोग्य यंत्रणा उभी करून, सज्ज होऊन त्यांनी त्या पॅन्डेमिकसाठी लसी तयार करण्याचे प्लॅटफॉर्म्स तयार केले. मोठ्या मोठ्या फार्मा इंडस्ट्रींनी याच्यात उड्या मारल्या आणि ते रेडीमेड प्लॅटफॉर्म्सचा वापर आपल्याला भाग्य होत की आपल्याला कोविड-19 या आजारासाठी लस तयार होण्यासाठी आली. ऑन अँड ॲव्हरेज एखादी लस तयार व्हायची असेल तर 10 वर्षाचा काळ जातो. लवकरात लवकर लस यायची असेल तर ती 4 वर्षाच्या आत आली होती, 4 वर्षाच्या दरम्यान आली होती. आणि ही लस आपल्याला 1-2 वर्षात मिळती आहे. ती कोविशिल्ड असेल, ती कोवॅक्सिन असेल, ती फायझरची असेल, ती झायडसची असेल, याच्याशी आपल्याला मतलब नाहीये. लस उपलब्ध आहे. शास्त्रज्ञांनी त्यांना परवानगी दिलेली आहे. वयोगट ठरवलेले आहेत. आपण त्याचा रीतसर वापर केला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा आपल्या गैरसमजा आल्या. आता मग प्रश्न असा आहे की मग मुलांमध्येच का? तर झालं असं आहे की बऱ्यापैकी लसीकरण सुरू झालेलं आहे. बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिक ज्यांना कोमॉर्बिडिटीज होत्या त्यांचं लसीकरण झालेलं आहे. जे फ्रंटलाईन वर्कर्स होते, पोलीस असतील, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, समाज या फ्रंटला पुढं जे काही खालच्या थरातला माणूस असेल त्याला लसीकरणाला प्राधान्य मिळालेलं आहे आणि म्हणून तो बाधा होण्यापासून बचावला जाणार आहे. तदनंतर आपण शिक्षित झालो, आपण सुज्ञ झालो, आपण काळजी घ्यायला लागलो आणि पर्यायी मग एक शास्त्रज्ञांना भीती वाटायला लागली की मग उरले सुरलेले जे तरुण नागरिक आणि मग कदाचित लहान मुलं अडकले जाते. आणि म्हणून लहान मुलांमध्ये येऊ घातलेला करोना असे तर्क वितर्क बांधायला लागले. पण काय ठरवून तो विषाणू त्याचं गुणसूत्र बदलणार आहे, ठरवून तो फक्त मुलंच पकडणार आहे असं कदापि नव्हे. तर मनातली ही भीती दूर करा की तिसरी लाट आली आहे म्हणजे फक्त आणि फक्त मुलांनाच पकडणारे असं नव्हे. विषाणूची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे विषाणूचा जो गुणधर्म आहे तो बदलतोय, कारण की त्याला तुमच्यावर अंगात घुसायचंय. मित्रांनो, तो त्याचं काम करायला आलेला आहे. त्याला काही करून तुमच्या अंगात यायचंय. मग तो त्याचा तो सरड्यासारखे रंग बदलणार आहे. ते आपल्या हातात नाहीये, पण आपल्या हातात आहे तो काय रंग बदलतोय त्या पद्धतीने आपण आपली लस तयार करणं, आपण आपली दक्षता घेणं. आणि म्हणून हा विषाणू जो म्युटंट स्ट्रेन म्हणून म्हटला जातो इंग्लिशमध्ये, आणि आता नवीन चर्चा आली त्या डेल्टा स्ट्रेनची की जी पहिली UK मध्ये आली. मित्रांनो, आपण घरात बसण्याच्या मानसिकतेतली नव्हतो आणि ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स इतक्या अत्याधुनिक झाल्या की माणूस 16 तासात अमेरिकेला 7 समुद्र पार पोहोचतो. आपल्याला घरात बसवेनाच. आपण घाई करायला लागलो होतो, विमानं चालू करा, ट्रेन चालू करा, लोकल चालू करा. आपल्याला लक्षात येईना की आपण या सगळ्यांनी गर्दी वाढवणार आहोत, एकामेकांच्या घरापासून येणं जाणं सुरू होणार आहे. आणि म्हणून हा विषाणू संधी साधू आहे. तो संधी बघत होता. आपण विमानसेवा सुरू केल्या, माणसं UKत गेले, UKतून USAत गेले, USAतला माणूस आणि आपण नातलगांना म्हणायला लागलो, ये बाबा घरी ये, भारतात ये.
पर्यायी हा परत येऊ घातलाय आणि परत तिसरी लाटेची चर्चा सुरू झाली. सुदैवाने लहान मुलांमध्ये निसर्ग देव मागे असतो. लहान मुलांमध्ये दोन गोष्टी आहेत की ज्या लहान मुलांना वाचवणार आहेत. माझे बालरोगतज्ञ मित्र याला मला मान्यता देतील अशी माझी अपेक्षा आहे. दोन गोष्टी, लहान मुलांमध्ये त्यांचे सायनसेस छोटे असतात. सायनस म्हणजे काय, ते आपल्या चेहऱ्यावर जे हाडं आहेत ते प्लेट आहेत, पातळ आहेत, त्यांच्या अंतर्गत पोकळी आहे, त्यांना सपोर्ट नाहीये, त्याला कुठला आधार नाहीये, म्हणून देवाने ती जी प्लेट बनवली त्याच्या आतमध्ये पोकळी ठेवली, त्याला म्हणतात सायनस. असे अनेक सायनस आहेत. हा सायनस आहे, हा सायनस आहे, नाकाच्या आतमध्ये इत्यादी इत्यादी. तर लहान मुलांमध्ये हा सायनस आकाराने छोटा आहे आणि म्हणून त्याची बाधा होण्याची प्रक्रिया छोटी राहू शकते. आणि दुसरं, हा विषाणू जेव्हा नाकातोंडातून आपल्या फुफ्फुसात जातो तो फुफ्फुसाच्या एका ठराविक कप्प्यात जाऊन चिटकतो. या विषाणूला 11 बाण आहेत त्याच्या शरीरावर. त्याच्यातला एक बाण जो आहे तो बरोबर त्या फुफ्फुसाच्या त्या कप्प्यात जाऊन चिटकतो. पण सुदैवाने या लहान बालकांच्या, मग तो जगातला कुठलाही लहान मुलगा असो, त्या पातळीचा फुफ्फुसातला तो कप्पा या मुलांचा अजून तेवढा सक्षम आहे की तो या विषाणूला चिटकूनच नाही देणार. याला म्हणतात निसर्गदेव, की जो त्या मुलाच्या पाठीशी आहे. तर ही पॉझिटिव्ह बाजू पालकांनी समजून घेतली पाहिजे की माझा मुलगा सुरक्षित आहे. निसर्गाने त्याला दक्षतेचे यंत्रणा 2 दिलेल्या आहेत. आता माणूस म्हणून मी काय दक्षता घ्यायची. मग शास्त्रज्ञांनी तुमच्या मुलांसाठी लस तयार करायची प्रक्रिया सुरू केली. आणि मग मला प्रश्न येतो की डॉक्टर, आमच्या मुलासाठी लस आली आहे का? हो, लस घातली आहे, काही ठिकाणी आली पण आहे. पण पालकांनो, याच्या आधी करोना सोडून काही लशी आहेत. आपण आपल्या मनाला विचारा की 18 वर्षापर्यंतचं लसीकरणाचं कार्ड मी माझ्या मुलाचं पूर्ण केलं आहे का? सरकारने आतापर्यंत व्हॅक्सिन प्रिव्हेंटिव्ह डिझीज VPD याचे लसीकरण ऑलरेडी दारोदारी सरकारी यंत्रणेमध्ये, प्रायव्हेट सेक्टरला, अकोला तालुक्यासारख्या छोट्या गावात, वाड्या वस्त्यांवर डॉक्टरांकडे उपलब्ध असताना मी माझ्या 18 वर्षाच्या मुलाच्या त्या लशी पूर्ण केल्यात का? 10 पैकी 5 लोकांनी केलेल्या नाहीयेत. कुठंतरी 1.5-2 वर्षाचा मुलगा झाला तोपर्यंत तत्परता दाखवतात आणि एकदा तो बालवाडी शाळेत गेला की त्यांचा त्याला विसर पडतो. आणि मग अचानक कधीतरी स्वाईन फ्लूचा एक आजार येतो पुण्यामध्ये आणि मग 2009 साली धाडकन सगळे जागे झाले आणि चला स्वाईन फ्लूची लस घेण्यासाठी रांगा लागल्या. तर सर्वात प्रथम कोविड-19 मुलांपासून बचाव व्हायचा असेल तर तुमच्या उर्वरित लसी पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझिजेस, ज्या तुमच्या डॉक्टरांनी त्यांच्या फाईलवर इंग्लिश मराठीमध्ये नमूद केलेल्या आहेत. त्याची पूर्तता केली तर समजा ऑगस्ट महिन्यामध्ये 3री लाट जी घातली आहे आणि तिथं लहान मुलं बाधित झाले तर किमान या लसी घेऊन त्यांचा लोड समाजामध्ये कमी होईल. उदाहरण देतो, समजा एक टायफॉइडची लस आज उपलब्ध आहे पण आपण आपल्या मुलाला ती दिलेली नाहीये, तर जरूर वयाचं पालन करून त्याची लस पूर्तता केली तर पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळी आजार अटळ असतात, पावसाळी आजार येणार आहेत, मान्सून सीझन घातला आहे, वेळेवर आहे आणि भरपूर आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. मग या मान्सून आजारामध्ये वॉटर बॉर्न डिझिजेस मध्ये टायफॉइड आहे, कॉलेरा आहे, जॉन्डिस आहे म्हणजे कावीळ आहे. याच्या काही लशी शास्त्रज्ञांनी तयार करून ऑलरेडी तुमच्या बालरोग तज्ञापर्यंत पोच केलेल्या आहेत. त्याची पूर्तता करा, म्हणजे करोनाचा लोड जरी आला तरी तुलनात्मक लोड कमी व्हायला मदत होईल. म्हणून सर्वात पहिली लस तुमच्या मनामध्ये जी आली करोनासाठी ती म्हणजे उर्वरित नॉन करोनाची लसीची पूर्तता करून घेणे. अशा वेळेस बालरोग तज्ञांच्या सल्ल्याने तुमच्या जर का लशी खूप थकीत झाल्या असतील तर ते तुम्हाला सांगू शकतात की नाही, ॲट अ टाइम 2 घ्या, ॲट अ टाइम 3 घ्या. असं घाबरून जाऊ नका की 2 इंजेक्शन कशी काय, ती नाही, ती बालरोग तज्ञाची जबाबदारी आहे. तो शास्त्रशुद्ध पद्धत ठरवलं ती लाईव्ह वॅक्सिन आहे का इनॅक्टिव्हेटेड वॅक्सिन आहे, तो ते गणित मांडेल, त्याच्यावर विश्वास ठेवा. त्यापुरती 2 पैसे भरायची पाळी आली तर जरूर भरा की एवढी लस महाग का नाही. निमोनियाची लस जर का 4,000ला असेल तर ती तुम्ही घ्यावी, ही शास्त्रज्ञांचा सल्ला आहे कोविड-19 मध्ये.
त्याच्यामुळं ती 4-4.5 हजाराची निमोनियाची लस मी का घ्यावी ह्याचा विचारणा तुम्ही डॉक्टरांकडे करू नका. तर सर्वात प्रथम दक्षता मुलांमधली घ्यायची असेल तर उर्वरित लसीकरण पूर्ण करणे. नंबर 2, आता मध्यंतरी जे महाराष्ट्र शासन आणि भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेची एक संयुक्तिक बैठक होऊन डॉक्टर सुहास प्रभूंच्या चेअरमनशिप खाली एक महाराष्ट्रात टास्क फोर्स निर्माण झाला. त्यांनी विविध पातळीवर उपाययोजना केल्या आणि त्याच्यावर त्यांनी अजून एक सल्ला दिला की मुलांना इन्फ्लुएन्झाची लस देण्यात यावी. आता इन्फ्लुएन्झा लस काही नवीन नाहीये. इन्फ्लुएन्झा लस ही जुनी लस आहे. इन्फ्लुएन्झा लस यालाच गावठी भाषेमध्ये फ्ल्यूचं इंजेक्शन म्हणतात. याला मध्यंतरी 2009 साली जेव्हा स्वाईन फ्लू आला त्यावेळेस त्याला स्वाईन फ्लू वॅक्सिन म्हणण्यात आलं. इन शॉर्ट ही इन्फ्लुएन्झा लस आहे. ही नवीन नाहीये, ही जुनी आहे. फक्त यामध्ये जगाच्या पातळीवर उत्तर आणि दक्षिण असं विभाजन केलं जातं आणि उत्तर जगाच्या कोपऱ्यावर इन्फ्लुएन्झाची कुठली विषाणूची कुठली प्रत म्हणजे त्याचा सब टाईप याचा अभ्यास होत असतो आणि त्या वर्षासाठी घातलेल्या वर्षासाठी त्याचे एक इंजेक्शन तयार करण्यात येतं. तसं दरवर्षी अमेरिकेमध्ये किंवा इतर प्रांतांमध्ये या लसीची अभ्यास होऊन आता मे महिन्यामध्ये सदर्न म्हणजे दक्षिण हेमिस्फिअरची लस आलेली आहे आणि ऑक्टोबरमध्ये नॉर्दर्न म्हणजे उत्तर जगातल्या लसींसाठीची लस तयार होत असते. भारत हा सदर्न हेमिस्फिअरमध्ये मोजला जातो म्हणून आपल्याकडे जी लस येते त्याचा अभ्यास हा मार्च एप्रिलमध्ये झालेला असतो आणि मग ती लस आपल्याकडे जून महिन्यात येत असते. त्याला व्हॅलिडिटी ही फक्त आणि फक्त 1 वर्ष असते. त्याच्यामुळं डॉक्टरांकडे ती लस येता करता जून उजाडतो आणि जूनमध्ये आपण आपली इन्फ्लुएन्झाची वॅक्सिन घ्यावी असं टास्क फोर्सनी सल्ला दिलेला आहे. त्याची पूर्तता पण त्याचा आता व्हॉट्सअपवर गुगल डॉक्टर्स तयार झाले आणि मग सगळ्यांच्या इन्क्वायऱ्या सुरू झाल्या. ते फ्ल्यूचं इंजेक्शन आहे का, फ्ल्यूचं इंजेक्शन आहे का. त्याच्यात लोकांनी गैरसमज केला की नाही ती करोनाच्या विरुद्ध आहे. मित्रांनो, ही लस करोनाच्या विरुद्धची लस नाही. पण मान्सून सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये फ्ल्यूचा आजार ही मोठ्या लाटेत येऊ शकतो. आपण काही वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूची लाट पॅन्डेमिक अनुभवलेलं आहे आणि म्हणून एक भीती अशी आहे की देव ना करो करोना जर का खूप आला, कोविड-19 हा खूप आला आणि त्याचबरोबर अजून एक पॅन्डेमिक सुरू झालं स्वाईन फ्लू सारखं, तर मग लोड वाढेल. आणि म्हणून दक्षता म्हणून पालकांनी त्यांची फ्ल्यूचं इंजेक्शन म्हणजे इन्फ्लुएन्झाचं इंजेक्शन वेळेत घेऊन टाकावं म्हणजे त्या आजारापासून बचाव होईल. मग आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न उभा राहिला की मी तर लस घेतलीच नव्हती. मग तुमचं बाळ जर का 6 महिन्यापासून 8 वर्षाचा असेल आणि तुम्ही पूर्व इतिहास लशीचा नसेल तर आपण डॉक्टरांकडून 1 महिन्याच्या अंतराने 2 इंजेक्शन घेणं क्रमप्राप्त आहे. 2 का घ्यावा हे त्या डॉक्टरनी नाही ठरवलं, हे शास्त्राने ठरवलेलं आहे. वयोगट 6 महिने ते 8 वर्ष ते 2 इंजेक्शन घ्यायचे. मग डॉक्टरकडे त्याचे पण प्रकार असतात. डॉक्टरला जे अवेलेबल राहील ते तुम्हाला देईल. तुमच्या माहितीसाठी ट्रायव्हॅलंट वॅक्सिन असेल, क्वाड्रिव्हॅलंट वॅक्सिन असेल किंवा ड्युअल अँटीजन असेल तो त्या डॉक्टरवर सोडा. तो डॉक्टर निकाल घेईल, तो तुम्हाला देईल. त्याच्यात फार गुगल सर्च करू नका. लस उपलब्ध आहे ते वेळेचं बंधन ठेवून देऊन घ्या. रांगा लावू नका, उशीर करू नका, कारण इन्फ्लुएन्झा वॅक्सिन्स आता अवेलेबल झालेल्या आहेत. देव ना करो त्याच्या भोवती काही कुटाळ झालं तर कृत्रिम शॉर्टेज इत्यादी इत्यादी झालं तर कारण नसताना इश्यूज उभा. आता आसाने उपलब्ध आहे, दारोदारी आलेली आहे डॉक्टरांच्या. आपण आपल्या डॉक्टर संपर्क घ्यावी. आपण याच्या आधी एकच इंजेक्शन घेतलं होतं तरी पण डॉक्टर आपल्याला 2 इंजेक्शनचा सल्ला देणार आहे. तर डॉक्टरबद्दल गैरसमज करू नका की मी एक घेतलं होतं मला आता 2 का. तर शास्त्रज्ञांनी सांगितले अपुरी लसीकरण झालं होतं म्हणून तुम्ही लसीकरण पूर्ण करण्याच्या नावाखाली तुम्ही 2 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करा. पण तुम्ही याच्या आधी 2 इंजेक्शन घेतले होते, भले 2 वर्षापूर्वी घेतले होते, मग तुम्ही यावर्षी एकच घ्यायचं. तर हा क्रायटेरिया क्लिअर कट करून घ्या. हा झाला एक भाग. आता 8 वर्षाच्या पुढं काय, 18 वर्षापर्यंत तरी इंजेक्शन घ्या. मग तुमच्या मुलांना डायबिटीस आहे, तुमचे मुलं स्थूल आहेत, तुमच्या मुलांना जुना ब्लड प्रेशरचा आजार आहे, या मुलांनी पहिलं जाऊन घ्यायचंय. जो काही खर्च असेल तो घ्या. कुठेही लस फुकट मिळत नाही.
दरवर्षी त्याच्या किमती बदलत राहतात, ब्रँड वाईज बदलत राहतात. त्याच्यामुळं आणि त्या फार महाग नाही. ज्याच्या खिशात अँड्रॉइड फोन आहे त्याला नक्की परवडणार आहे. त्याच्यामुळं कोविडपासून बचावसाठी पहिल्या 2 गोष्टी या आहेत. तिसरा प्रश्न आला, मुलांना करोना होऊ नये म्हणून मुलं आई वडिलांचं कॉपी करतात. 2 वर्षाच्या पुढच्या मुलांना आई वडिलांचं कॉपी करणं सोपं जातं. तर 2 वर्षाच्या मुलाला मास्क कसा घालायचा हा प्रश्न मला 2-4 लोकांनी विचारला. तर मग मुलासमोर पप्पांनी आईला मास्क घालायला सांगायचं ना, आईनी तो मास्क घालून दाखवायचा. म्हणजे त्याला एक इम्प्रेशन पडतं की नाही, माझ्या पप्पांच्या सांगण्याने माझ्या मम्मीने मास्क घातला. वाईस वर्षा मम्मीने पप्पांना सांगायचंय की बेटा बघ पप्पांनी मास्क घातलाय, चला तू पण मास्क घाल. जसं मुलाला जर का चष्मा लागला तर तुम्ही एक चष्मा तयार करून घेणार आहात आणि त्या मुलाला चष्मा घालायची सवय करणार आहात. 3 महिने पुढे अजून लांब आहेत. आजपासून उद्यापासून आपण घरामध्ये रोजच्या तत्वावर या मुलांना मास्क घालणं कंपल्सरी करा. लाट आल्यानंतर घरात आजार घुसल्यानंतर मास्क घालायची सवय कराल तर मुलं ऐकणार नाहीत. तर 3 महिने हातात आहेत. रोजच्या तत्वावर आपण घरामध्ये आईवडिलांनी मास्क घाला. पर्याय मुलं तुम्हाला बघून मास्क घालतील आणि मग ते तुमच्या अंगवळणी लागेल. आता मास्क कुठला घालायचा तर विनंती आहे, परत हे माझे मित्र बालरोगतज्ञ मला मान्यता देतील की ती जी फॅशन आहे, फडके बांधणे, रुमाल बांधणे, मफलर बांधणे, तात्पुरतं डॉक्टर समोर पोलीस समोर जाताना घालणे, डॉक्टर पोलीस बाजूला परत खाली करणं, या अंगवळणी लागलेल्या अयोग्य सवयी आपण मोडीत वेळेत काढा, जेणेकरून मुलं तुमचं चुकीचं कॉपी करणार नाही. किंवा माझे वडील एकदा मास्क घातल्यानंतर त्याला हात लावत नाही, माझे वडील बोलताना नाकावरून मास्क खाली करत नाही, माझ्याकडे 2 माणसं आले, आई वडील बोलतात ते एकामेकांच्या तोंडावर मास्क नाकावरचा मास्क खाली न करता बोलतात, तेव्हा तो मुलगा कॉपी करेल आणि तेव्हा तो मुलगा नाकाला हात लावणार नाही वारंवार, तोंडाला लावणार नाही वारंवार, तो मास्क खाली करणार नाही. त्याच्यामुळे 2 वर्षाच्या मुलांना 3 महिन्याचा काळ तुम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी मास्क घालण्याची इटिकेट्स मॅनर्स शिकवण्याची. दुसरा प्रश्न, साबणाने हात धुणं. बोलणं फार सोपे, साबणाने हात धुरे, त्यापेक्षा आपण आई वडिलांनी त्याच्यासमोर अगं हात धु ग, तू बाहेरून आली ना हात धुवून घे, आणि ते हात 20 सेकंद धुवायचे हे लक्षात ठेवा. साबण लावणार लगेच पाण्याखाली घेतलं असं न करता 20 आकडा मनात मोजा, म्हणजे 20 सेकंद होतील. ते 20 सेकंद तो मुलगा बघेल की माझ्या मम्मी बाहेरून आली आहे, तिने हात 20 सेकंद धुतलाय, तेव्हा त्याच्या अंगवळणी लागेल 20 सेकंद हात धुण्याचा. त्याच्यामुळं हात धुण्याची प्रक्रियेला आपण मुलाला ट्रेन करायचं आहे. आणि म्हणून आई वडिलांनी आजी आजोबांनी रोजच्या तत्वावर सकाळ संध्याकाळ मुलासमोर मास्क घालून हात धुण्याची सवय त्याला दाखवायची आहे, त्याला प्रयोग करून दाखवायचा आहे. म्हणजे तो अनुकरण करेल, म्हणजे तो कॉपी करेल. साबण धुण्याची प्रक्रिया ही किमान 20 सेकंद असावी. तिसरा विषय आला अंतर ठेवणे. 2 मीटरचा अंतर ठेवणे. आता खरं पाहिलं तर ही जुनी गोष्ट आहे. आपण मराठी माध्यमाचे पिक्चर बघितले तर अशोक सराफ साहेबांनी खूप वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं होतं अंतराने बोल, हात ते नेहमी असं करायचे. त्याच्यामुळे ही सवय जर का आपण घरात केली हलकी फुलकी, आपण टीव्ही बघतोय, आपलं घर थोडंफार मोठं आहे, तर आपण अंतराने बसायचं, तर मूल बघतं, कॉपी करतं. हा मम्मी एका बाजूला बसली, पप्पा एका बाजूला बसलेत, त्याच्यामुळे मी थोडासा लांबच बसतो. द चाइल्ड विल कॉपी द पेरेंट्स. एका दिवसात सांगून मुलाच्या अंगवळणी लागणे नाही. तिसरी गोष्ट आली की सॅनिटायझरचा वापर करणे. अमाप कंपन्या आल्या, अमाप सॅनिटायझर आले, पण एक दक्षता घ्या की त्या सॅनिटायझरमध्ये 60% अल्कोहोल आहे का. 60% कंटेनिंग अल्कोहोल कंटेनिंग सॅनिटायझर स्पेसिफिकेशन आहे का हे आपण चेक करा. सुज्ञ मूल असेल, 5 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल, 15 वर्षाचा असेल, त्याला समजून सांगा. चौथा प्रश्न आला की सख्यांचं लग्न, सख्यांचे का वाढदिवस, सख्यांचे कार्यक्रम, खूप मोह होतं, खूप माया वाटती, खूप वाटतं जाऊन येतो 2 मिनिटासाठी, फक्त 2 मिनिटासाठी बोजा लावून येतो. मित्रांनो, विषाणू हा तुमची कुठल्याही याची वाट बघत नसतो, तो दार ठोठवतोय. तू चूक कर, मी घुसलो,
तू चूक कर मी घुसलो, तर आपण सर्वांनी एकमेकांना विनंती करूया की आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम छोटे किंवा मोठे आपण 6 महिन्यासाठी पुढे ढकलूया. आता राहिला प्रश्न, हे सगळं झाल्यानंतर कुठल्या लशी जागतिक पातळीवर येऊ घातल्या आहेत. तर बऱ्याचशा कंपन्यांनी प्रयत्न केलेला आहे, काही देशांनी चालू पण केलेला आहे. प्रौढ लसीकरण सगळ्यांना माहिती आहे. त्यापैकी प्रश्न मला असा होता की मुलांमध्ये लसीकरण कुठल्या देशांनी आलं आहे, कुठले देश चालू झालेत इत्यादी. तर फायझर नावाच्या कंपनीने बायोएनटेक कोविड-19 वॅक्सिन नावाची लस तयार केलेली आहे. सदर लस ही 12 ते 15 वर्ष वयोगटात ही लागू झालेली आहे. 2 इंजेक्शनचा कोर्स 21 दिवसाच्या अंतराने हा देऊ केलेला आहे आणि त्यांनी दावा केलेला आहे की याच्याने 100% एफिकसी म्हणजे प्रोटेक्शन मुलांमध्ये मिळते. आणि कॅनडा देश हा पहिला देश आहे की ज्यांनी या लसीकरणाची सुरुवात केली आहे. कॅनडाला बघून इतर देशांनी जर्मनी, पोलंड, फ्रान्स, लिथुएनिया, इस्टोनिया, हंगेरी अनेक देशांनी याचा विचार केला आहे आणि ते सरकार त्याचा निकाल घेतात आहे. भारत सरकार सुद्धा विचार करत आहे. त्याबद्दल कोवॅक्सिन जी यू घातली आहे त्याचे अभ्यास चालू आहे, पण अजून तेवढं यश नाहीये. पण लवकरात लवकर यश प्राप्त होईल आपल्या मुलांसाठी अशी अपेक्षा आहे. तदनंतर मॉडर्ना नावाच्या कंपनीने 2 प्रकारच्या लसी तयार केल्या आहेत. एक लस टिनकोव म्हणून आहे की जी 100% इफेक्टिव्ह आहे आणि त्याचा वयोगट आहे 12 ते 17 वर्षाचा. याच कंपनी मॉडर्ना कंपनीने अजून एक लस यू घातली आहे किडकोव म्हणून, त्याची 6 महिन्यापासूनच्या पुढच्या मुलांसाठी उपयोगिता आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने एक लस आणली जे ट्रायल चालू आहे 12 ते 17 वर्षाच्या मुलांसाठी. आणि भारत बायोटेकनी कोवॅक्सिन जो तयार करतो आहे त्यांनी 2 ते 18 वर्षाच्या गटातल्या मुलांसाठी प्रयत्न चालू केलेले आहेत. लवकरात लवकर लस येणार आहे. कॅनडामध्ये सुरू झालेला आहे, इतर देशांनी पण सुरू केलेला आहे. आपल्याकडे लशीचा पुरवठा, डिमांड वर्सेस सप्लाय हे जे लॉजिस्टिक इश्यूज आहेत ते सरकारी यंत्रणा त्याचं पालन करते, त्याचं नियोजन करते. आपण त्यांना योग्य वेळ देणं गरजेचं आहे. त्याबद्दल कुठल्याही प्रकारची चुकीचा प्रवास जाऊन गैरसमज करण्याचं कारण नाहीये. या पलीकडं काही लशी, या सगळ्या लशी या इंजेक्शनच्या माध्यमातून दिल्या जातात. आता काही लशींचा प्रयोग इतर मार्गाने म्हणजे म्युकोसल वॅक्सिन्स की एखादी लस तुम्ही नाकावाटे देऊ शकता, याचे पण प्रयोग सुरू झालेत. युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग आणि झिया युनिव्हर्सिटी इराण, सिरम इन्स्टिट्यूट इराण म्हणजे इराण देशामध्ये आणि युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग म्हणजे हाँगकाँग देशामध्ये यांच्या या लशींच्या ट्रायल सुरू झालेल्या आहेत. त्यांना त्यांच्या अडचणी आहेत. ही लस नाकावाटे दिली तर काय फायदे आहेत, काय तोटे आहेत. पण एकंदरीत काळाच्या ओघात जे काही लशी नाकावाटेच्या आल्या होत्या त्याला फार काही यश प्राप्त झालं नव्हतं. पण विचाराधीन आहेत हे निश्चित. आणि आपल्याच देशासाठी आपली जी कंपनी आहे भारत बायोटेक यांनी BBV154 नावाची वॅक्सिन ही नाकावाटे देण्यासाठी भारत देशाच्या मुलांसाठी याचा प्रयत्न चालू आहे. या पलीकडं डॉक्टर बंगाळांनी आणि डॉक्टर भांगरेंनी सांगितल्याप्रमाणे सगळी दक्षता घेणं गरजेचं आहे. आपण घेणारच आहात. पण अजून एक आशावाद निर्माण असा आहे की लहान मुलांमध्ये मृत्यूदर फक्त आणि फक्त 0.3% आहे जागतिक पातळीवर. नंबर 2, आपल्या भारत देशामध्ये फक्त 12% मुलं बाधित झाले होते, तरुण पिढी फक्त 12%. आणि यामध्ये हे प्रौढ व्यक्तींमुळे बाधित झाले होते. तेव्हा आपण सर्वांनी जर का दक्षता घेतली आणि कोविड अप्रोप्रिएट मेजर्स जे आपण म्हणतो त्याचं फॉलो केलं तर जरूर येणारी 3री लाट जी भाकीत करतील, मुलं जखडले जातील, ही आपल्यापासून लांब राहायला मदत करेल. डॉक्टर बंगाळांनी फार सुरेखरित्या सांगितलं आहाराचं महत्व. मी माझ्या विचाराला जे पटतं एक छोटीशी गोष्ट मांडतो. आपण गेल्या 2 लाटेमध्ये काय अनुभवलं तर ऑक्सिजनचा तुटवडा. ऑक्सिजनचा तुटवडा, मग ऑक्सिजनचा सिलेंडर आला, प्लांट आला इत्यादी. हवेमध्ये इतकं मोकळं ऑक्सिजन मिळत असताना आपल्याला कृत्रिम ऑक्सिजन घेऊन जाण्याची गरज का?
मग गरज का झाली तर आपण असं काहीतरी कृत्य आपल्या मुलांमध्ये करतोय की ज्याच्याने ऑक्सिजन कमी पडायचे मार्ग आपण शरीरामध्ये निर्माण करतो. उदाहरण, पंडू रोगाचा आजार, हिमोग्लोबिन कमी असणं. आता ऑक्सिजन वायू हा जेव्हा नाकातून आपल्या फुफ्फुसात जातो आणि फुफ्फुसातून आपल्या रक्तात जातो, तो जातो तरी कसा, अंगात फिरतो तरी कसा, तर त्या ऑक्सिजनच्या गाडीचं नाव आहे लाल पेशी, रेड ब्लड सेल. आणि या लाल पेशीमध्ये ऑक्सिजन बसतो कुठं, तर त्याचं सीट आहे, हिमोग्लोबिन नावाचं सीट. म्हणजे लाल पेशीची गाडी, त्याच्यावर हिमोग्लोबिन नावाचं सीट, आणि त्याच्यामध्ये तो ऑक्सिजन बसला. आता दुर्भाग्याने आपल्याकडे विविध कारणास्तव ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी असणं म्हणजे पंडू रोगाची बाधित असलेली जनता खूप आहे. मग त्याच्यात स्त्रिया आहेत, त्याच्यामध्ये छोटे मुलं खूप आहेत. मग 3 महिने हातात आहेत. आपल्याला जर का लाल पेशींची संख्या वाढवता आली, पर्यायी हिमोग्लोबिन वाढवता आलं, तर ऑक्सिजन घेऊन गाड्यांच्या हवेतूनच रेडीमेड ऑक्सिजन मिळणार आहे. तर उद्या जरी आपलं मूल आजारी पडलं आणि त्याला थोडासा श्वासाचा त्रास वाटायला लागला, तर तो सक्षम राहील, गाड्या भरपूर आहेत त्याच्याकडं. मग लाल पेशी वाढवण्यासाठी आपल्याला हिमोग्लोबिन वाढवायचे, आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डॉक्टर बंगाळने सांगितल्याप्रमाणे आपल्या आहारातला बदल करायचा आहे. आणि आहारातला बदल करायचा म्हणजे काय करायचं आहे, तर त्याला जसा ऊसाच्या कारखान्याला ऊस गळीताला पडला तर साखर तयार होती, तसं रक्तामध्ये आपल्याला लाल पेशी तयार होण्यासाठी लोहयुक्त आहार द्यायचा आहे. म्हणजे दाट हिरव्या रंगाच्या पालेभाज्या, मटण मच्छी आणि कडधान्य, बीट, काळे खजूर, शेंगदाणा गूळ. आणि लोहाचा शत्रू काय, तर दुधाचं अतिसेवन. तर दूध मात्रेमध्ये आपण घेतलं तर ते लोहाचा वापर नीट होईल आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढेल. तदनंतर या मुलांना मोकळ्या हवेत खेळायला घेऊन जाणं. आपण सगळे शेतकरी धर्माचे बॅकग्राऊंडचे माणसं आहोत. आपल्या मुलांना आपण शेतात बागडून दिलं, तो मोबाईल बाजूला ठेवून बागडून दिलं, तर त्यांचं लाल पेशी वाढण्याची संख्या वाढेल. कारण की ते पळतील, थकतील, दमतील. पर्यायी निसर्गच त्यांना लाल पेशी वाढवणार आहे. आता लसीकरणाचा तिसरा विषय आला की प्रेग्नंट म्हणजे बाळंतीण बाईला लस घ्यावी का, किंवा जी ड्यू माता आहे तिने घ्यावी का. भारत देशापुरतं अजून तसं क्लिअर कट गाईडलाईन्स आलेली नाहीये. पण काही देशांनी प्रेग्नंट लेडीज ज्यांना दिवस गेले आहेत त्यांच्यासाठी लस इनॲक्टिव्हेटेड वॅक्सिन, ज्या लसीमध्ये जिवंत विषाणू नाहीये, अशी जी लस आहे ती तयार आहे, ती देऊ केलेली आहे. पण एखादी गरोदर माता काही स्पेशल केसमध्ये आहे की जिथं तिला काही जुनाट आजार आहे, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, आणि ती प्रेग्नंट आहे, किंवा तिला अशी काही परिस्थिती निर्माण की ती बाधित 100% होऊ शकते, अशा स्त्रीनी ती लस कोविशिल्ड असेल, कोवॅक्स तिने घ्यावी. दुसरी, हीच बाई जर का बाळंतीण झाली आणि जर का तिने पॉझिटिव्ह आली तर तिने नवअर्भकाला अंगावर पाजणं चालू ठेवावं. तिने स्वतःहून मास्क घालायचे 2, कापडी मास्क नाही, मफलर नाही, रुमाल नाही, रितसर ट्रिपल लेअर मास्क, निळ्या रंगाचा मास्क मिळतो, अधिक N95 मास्क, हे 2 मास्क एकत्र घालायचे आहेत आणि त्या बाळाला जवळ ठेवायचे, अंगावर पाजणं चालू ठेवायचे. त्या बाळाला सॅनिटायझर लावायची गरज नाही, त्या बाळाचा हात धुवायची गरज नाही. तिने स्वतःहून कोविड अप्रोप्रिएट मेजर्स घ्यायचे आहेत, डबल मास्क करायचं आहे आणि बाळाचं संगोपन चालू ठेवायचं आहे. राहिला प्रश्न, एखाद्या मुलाला करोना होऊन गेलाय, मग याच्या लशीचं काय. तर एखादा मुलगा RT-PCR पॉझिटिव्ह होऊन गेलाय तर तुम्ही त्याच्याला 4 आठवडे थांबा, आणि 4 आठवडे झाल्यानंतर त्याच्या नशिबात जर का ती लस आली असेल तर त्याचा फायदा त्या बाळाला, त्या मुलाला जरूर द्या. आता राहिला प्रश्न शेवट, हे सगळं होत असताना 4थी लाट 5वी लाट येईल का. येऊ शकते जर का आता हळूहळू आपला लॉकडाऊन सुरू झालेला आहे. उद्यापासून लॉकडाऊन परतो तर परत तेच जुनी नेमावळी, सर्वात मोठी लस समाजासाठी, लॉकडाऊन युक्त मानसिकता ठेवून लॉकडाऊन ओपन झाल्यानंतरचा वावर, हाच खरे लसीकरण आहे आपल्या समाज व्यवस्थेतल्या लहान मुलांसाठी. थँक्यू. धन्यवाद सर. डॉक्टर राजेंद्र खताळ सरांनी खूप छान अशा परिस्थितीमध्ये कसं सामोरे जायचं, मुलांचा आहार, त्याचबद्दल आपण
व्हॅक्सिन संदर्भात ज्या आपल्यामध्ये भीती होत्या, वेगवेगळ्या शंका होत्या, मुलांना व्हॅक्सिन देणं कुठपर्यंत गरजेचं आहे, किंवा इन्फ्लुएन्झा आपण बऱ्याचदा न्यूज चॅनलला ऐकतो, तर त्याबद्दल नेमकं काय आहे, असे बरेच प्रश्नावली आम्हाला आले. त्यापैकी जवळजवळ 99% पॉईंट सरांनी कव्हर केले. यानंतर आज आपण या वेबिनारमध्ये काही ऑनलाईन पॅरेंटच्या क्वेश्चनरीज घेतो आहेत, म्हणजे डायरेक्टली आपण पॅरेंट्सला कॉल करून त्यांचे प्रश्न विचारून घेतो आहेत. तर सुरुवातीला पाहू कुठले पॅरेंट्स आता आपल्याला कॉलवर उपलब्ध आहेत. आहे सर कोणी ऑनलाईन? तुम्ही देता कोण देत तुम्ही पावसे पॅरेंट्स आहेत, ते डॉक्टरांना प्रश्न विचारतायत. पावसे सर तुमचा आवाज येत नाही, मोठ्याने बोला. पावसे सर आवाज येतोय आमचा तिकडे? कनेक्टेड आहेत ते? हॅलो, आवाज येतो मॅडम? हॅलो, हॅलो, आवाज आपण येतो का कुठल्या मॅडम माझा? डॉक्टरांना प्रश्न विचारू इच्छिता हे पण आधी नमूद करा आणि मग तुमच्या प्रश्नाची सुरुवात करा. हा मॅडम, मी मंगळ डॉक्टर यांना प्रश्न विचारतो. सांगतील. सर्वप्रथम मी कोविड-19 वेबिनार आयोजित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि मॅडम, काही वेळेस मुलांना लक्षणच दिसत नाही असं युट्यूबवर इकडं डॉक्टर सांगतात, तर अशा वेळेस पालकांनी कशी काळजी घ्यायची? युट्यूबवर इकडं डॉक्टर सांगतात, तर अशा वेळेस पालकांनी कशी काळजी घ्यायची? परत सांग. काही वेळेस मुलांना लक्षणच दिसत नाही, ताप, सर्दी, खोकला काहीच दिसत नाही, तरी पण काही मुलं पॉझिटिव्ह आलेले आहे असं. धन्यवाद. लक्षणच दिसत नाही, ताप, सर्दी, खोकला काहीच दिसत नाही, तरी पण काही मुलं पॉझिटिव्ह आलेले आहे असं. निश्चितच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 90 ते 95% मुलांमध्ये सौम्य प्रकारचे लक्षणे असतात किंवा लक्षणं विरहित असतात. पण मी मगाशीच सांगितलं की आपण मुलांची चाचणी कधी करायची. जर घरात कोणी बाधित असेल, थोडीफार प्रमाणात लक्षणं असतील किंवा ताप 3 दिवसापेक्षा जास्त असेल तर ती चाचणी करायची आहे. तर आपण संशयित जे म्हणतो की ज्या घरात जे बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेत त्यांची आपण तपासणी करून घ्यायची आहे. आणि त्या तपासणीमध्ये रॅपिड अँटीजन टेस्ट आहे, तिचा निकाल लगेच येतो. आणि जर आपल्याला संशय असेलच, ती टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर जर आपल्याला संशय असेल तर RT-PCR ची टेस्ट करून घ्यावी. आणि ती जर पॉझिटिव्ह आली, भलेही आपला मुलगा लक्षणं विरहित असेल, त्याला कोणतेही लक्षण नसले तरी पण या टेस्ट करून जर आपले बाळ जर पॉझिटिव्ह आले तर आत्ताच आपल्या वेबिनारमध्ये सांगितलेल्या सूचनांप्रमाणे बाळाला होम आयसोलेशनमध्ये ठेवायचं आहे व त्यानुसार पालकांनी योग्य ती दक्षता घ्यायची आहे. मुलांनी घरामध्ये धन्यवाद सर. इतका जास्त मास्क यानंतर माझा एक योग्य आहे का? टवळी किंवा तारपुला हे तण असतं मुख्यतः. हे तण असतं, त्याला आपण अनवॉन्टेड प्लॅन्ट इन मेन क्रॉप असं म्हणतो. तसं हा जो कोरोना हा जो विषाणू आहे त्या टवळी किंवा टारफुलाचं आयुष्य साधारणतः 4 ते 5 आठवडे असतं आणि त्यानंतर ते तण ऑटोमॅटिकली मरून जातं. तसा हा जो विषाणू आहे, हा जो जीव आहे, याचं नेमकं आयुष्य अंदाजे किती असावं हा मला पडलेला प्रश्न आहे. मरेल आपण म्हटलात त्याप्रमाणे. मगाशी मी हे नमूद केलं की विषाणू हा स्वतःहून बिना आमंत्रण देता येत असतो. त्याचे एन्व्हायरमेंट हे कारणं असतात. हवेतले तापमान कमी जास्त झाले, ह्युमिडिटी फॅक्टर वाढला, त्याला संधी साधू वातावरण निर्माण झालं तर तो जन्माला येतो. आणि त्याच्यानंतर तो त्याचं स्वतःचं आयुष्य मनसोक्त जगून तो
मयत होतो. शास्त्राच्या पुस्तकांमध्ये असा कालावधी नाहीये, पण दुर्भाग्याने हा विषाणू इतका नटखट असतो की तो बऱ्याचपैकी परिस्थिती बघून, पुढचे माणसं बघून, त्या माणसांचा लुपोज बघून तो त्याचे म्युटेशन म्हणजे तो त्याचे गुणसूत्र बदलत जातो किंवा गुणधर्म बदलत जातो, तर तो सातत्याने फिरत राहतो. आणि मग हा कालावधी अंदाजे 1-2 वर्षाचा काळ चालतो. पण सुदैवाने त्याविरुद्ध मग शास्त्रज्ञ लस तयार करतात आणि कृत्रिमरित्या त्याला मारतात. म्हणजे मग एकदा लसीकरणाची पूर्तता समाजामध्ये झाली की तो विषाणूची आजारांची संख्या कमी होत जाते. म्हणजे आपल्या अंगामध्ये कृत्रिमरित्या प्रतिजैविके तयार केले जातात, अँटीबॉडीज लसीकरणाच्या माध्यमातून तयार केले जातात त्या विषाणूच्या विरुद्ध. म्हणजे तो विषाणू जिवंत जरी असला तरी तो आपल्याला बाधित करत नाही. आपल्या याच्यामध्ये लाटा हे येतात, एक लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, तर या लाटा निर्माण होतात. याचं नेमकं कारण काय? फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, आणि कशा निर्माण होतात? नाही, मी मगाशी बोलल्याप्रमाणे जी पहिला जे काही विषाणू रिलीज झाला, अजून सुद्धा काही लोक म्हणतात तो एक बायोलॉजिकल वॉर म्हणून निर्माण झाला का तो नैसर्गिक निर्माण, हा प्रश्नचिन्ह अजून जागतिक आरोग्य संघटनेला पण सुटलेला नाहीये. पण हा जो काय आला तो जो आला तो पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिकांमध्ये आला, म्हणजे ती झाली पहिली लाट. आता दुसरी लाट आपल्याला अभिप्रेत नव्हती, काही तर्क होते, पण आपण इतक्या सुखावस्थेत जगत होतो की आपण गॅरंटीला घ्यायला लागलो होतो. पण विषाणू संधी साधू होता, विषाणूंनी विचारपूर्वक नियोजन केलेलं होतं आणि म्हणून दुसरी लाट येऊ घातली. आणि म्हणजे ज्येष्ठ नागरिक बाजूला झाले होते, त्याच्या खालच्यांना त्यांनी पकडलं. आणि म्हणून तिसऱ्या लाटेची निर्मिती त्या विचारातून झालेली आहे की आता हे पण बाजूला झाले तर उरले कोण? मग उरले मुलं. म्हणून मुलांमधली लाट असं संबोधलं जाते. पण याचा अर्थ तो विषाणू ठरवून फक्त मुलंच पकडणारे असं नव्हे, कदाचित परत ज्येष्ठ नागरिक पकडले जातील. आणि दुर्भाग्य असं आहे की हा विषाणू त्याचा म्युटेशन फेजमध्ये आहे, तो त्याचा गुणसूत्र सातत्याने बदलतो आहे. आणि यामध्ये अजून एक आहे की वेक्टर म्हणजे तो शत्रू, एन्व्हायरमेंट वातावरण आणि होस्ट म्हणजे आपलं शरीर, या तिघांचा ताळमेळ तुटत जातोय. म्हणून तो विषाणू गॅप म्हणून घुसून अंगात येऊन आपल्याला वार करतोय. या तिन्ही गोष्टी जर का सातत्याने मेंटेन राहिल्या तर तो आपल्या अंगात येणार नाही. सुदैवानं निसर्गाने मुलांमध्ये ती क्षमता दिली आहे. सायनस छोटे दिले आहेत, ते खण छोटे दिले आहेत की जिथं तो चिटकतो. म्हणून आपण आपल्या जीवनशैलीतले प्रकरण जर का काही बदलले तर आपले फुफ्फुसे सक्षम राहिले तर हा फुफ्फुसाने जाऊन सुद्धा असर नाही करणार. सर, माझा तिसरा फक्त लास्ट क्वेश्चन आहे. हो. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसचं जे अंतर पूर्वी आणि आता जे सरकारनं डिक्लेअर केलं, यामध्ये नेमकं इफेक्टिव्ह अंतर ठेवल्यानंतर परिणाम जास्त डोसचा म्हणजे त्या लसीचा होतो असं जे सांगितलं जातं, हे कितपत खरं किंवा काय, त्याबद्दल नेमकं काय आमच्या शंका आहे म्हणा. बरोबर, एकदम बरोबर. कसं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर हा पॅन्डेमिक कोणाला अभिप्रेत नव्हता. पर्यायी जेव्हा तो चालू झाला तेव्हा शास्त्रज्ञ कामाला लागले. कामाला लागल्यानंतर त्यांचा अभ्यास त्याच्यावर सुरू झाला आणि मग प्राथमिक तर्क बांधण्यात आले. जसं आपण एक प्लॅनिंग, इनिशियल प्लॅनिंग म्हणतो. पण कुठल्याही लसीचं अंतर हे 28 दिवसाचं असावं म्हणून पहिला तर्क आला की हा 1 महिन्याचा गॅप ठेवा. पण त्याच्यात प्रगती होत गेली, त्याच्यात म्युटेशनचा अभ्यास होत गेला आणि मग कोविशिल्डला ते म्हणत गेले की तुम्ही 6 आठवड्याचं ते 8 आठवड्याचं अंतर ठेवा. काय झालं, तोपर्यंत केसेस वाढल्या, त्यापर्यंत आपल्याला अँटीबॉडी स्टडीज करता आल्या आणि मग शास्त्रज्ञांनी, कंपनीने अभ्यासपूर्वक ते गॅप्स वाढवत कमी. यामध्ये लसीचा पुरवठा कमी आहे म्हणून गॅप वाढवला आहे, याच्यात काहीतरी असं नव्हे. असं जसा आपल्याला सॅम्पल स्टडीज मिळत गेल्या त्या पद्धतीने तर्क बदलत गेले. ओके, धन्यवाद सर. त्यानंतर आपण दुसरे पॅरेंट्स कनेक्ट करून घेतोय. प्राध्यापक वावळे सुरिंदर नावाचे पॅरेंट्स आहेत. आवाज येतोय सर तुम्हाला? वावळे सर. आपला प्रश्न. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, माझा आवाज येतोय तुम्हाला? हे आधी सांगा. हॅलो,
हॅलो, माझा आवाज येतोय तुम्हाला? आवाज येतोय? हो सर, बोला. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अकोले व अभिनव शिक्षण संस्था डॉक्टर भांगरे, डॉक्टर खताळ अतिशय समर्पक अशी माहिती दिलेली आहे. अतिशय संवेदनशील विषयासाठी हे वेबिनार आयोजित करण्यात आलेला आहे. अनेक शिक्षण संस्थांनी जो आयोजित केलेला प्रोग्राम आहे हा निश्चितच आपल्याला सर्वांना तालुक्यासाठी नवीन युवा पिढीसाठी उपयुक्त ठरू शकतो. यामध्ये माझा छोटासा प्रश्न असा आहे का तालुक्यातील जी युवा पिढी आहे तर या युवा पिढीला आपण अशा उपाययोजना सुचवल्या आहेत, परंतु प्रायमरी स्टेजला उपाययोजना करण्यासाठी काही अशी टीम तयार करता येईल का? हॅलो, करण्यासाठी काही अशी टीम तयार करता येईल का? प्रश्न कोणासाठी आहे आपला? साठी आपल्याला प्लॅनिंग करण्यासाठी जे मॅनेजमेंट केलं जातं तर ते मॅनेजमेंट करण्यासाठी, म्हणजे जर एखाद्या युवा पिढीतील छोट्या बालकाला जर प्राथमिक अवस्थेमध्ये कोरोना सदृश लक्षणं आढळली तर त्याला बॅक एंड जी टीम म्हणतो आपण, त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट करणे, त्याला म्हणजे पर्यायी उपाययोजना सुचवणे, कॉन्टॅक्ट नंबर असे सुचवणे, अशी तालुक्यामध्ये काही एखादी उपाययोजना आपणासाठी करता येईल का? त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट करणे, त्याला म्हणजे पर्यायी उपाययोजना सुचवणे, कॉन्टॅक्ट नंबर असे सुचवणे, अशी तालुक्यामध्ये काही एखादी उपाययोजना आपणासाठी करता येईल का? माहितीसाठी सांगतो की महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर डॉक्टर सुहास प्रभू आणि महाराष्ट्र शासनाचे काही प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र टास्क फोर्स अगेन्स्ट कोविड-19 हा ऑलरेडी तयार झालेला आहे. त्या अंतर्गत डिस्ट्रिक्ट लेवल, तालुका लेवलला गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी प्राणसाहेबांच्या अंडर ही टीम्स तयार झालेल्या आहेत. अकोला तालुक्यापुरतं बोलायचं ठरलं तर डॉक्टर बंगाळांच्या सांगण्यावरून डॉक्टर बंगाळांनी आधीच सांगितलं आहे की इथले जे लोकल अधिकारी आहेत यांनी प्रायव्हेट बालरोगतज्ञ अधिक शासकीय यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा यांच्या मिटिंगा घेऊन त्याचे नियोजन करण्याची सुरुवात केलेली आहे. मी संगमनेरचा आहे. आमच्या संगमनेरमध्ये परवाच बैठक झाली. आम्ही प्राणसाहेबांना ज्या गरजेच्या गोष्टी त्याची पूर्तता करण्यास विनंती केली. संगमनेर रुरल हॉस्पिटलला माझ्या हिशोबाने 35 ते 40 बेड्स लहान मुलांचे तयार करण्यात आलेले आहेत. नगरला सिव्हिल हॉस्पिटलला 100 बेडचं लहान मुलांचं गव्हर्नमेंट तर्फेचं हॉस्पिटल तयार करण्यात आलेलं आहे. आम्ही अंतर्गत अंगणवाडी सेविका, गावोगावी खेड्यात असलेले जनरल प्रॅक्टिशनर्स, वैद्यकीय पॅरामेडिक्स, जे काही सामाजिक संस्था आहेत, असे जे काम करू इच्छितात असे सदग्रस्त आहेत यांच्यासाठी झूम मीटिंग्स ऑर्गनाईज करायचा विचार देत आहोत. त्या पद्धतीने आमच्या अंतर्गत टीम्स तयार झालेल्या आहेत. लवकरात लवकर आम्ही आपल्यापर्यंत पोहोच होणार आहोत. फक्त तालुका वाईज ते होतंय आणि इतक्यातच मी सकाळी मधुभाऊंना विनंती केली की आपण 2 तालुके एकत्र येऊन करूया, म्हणजे रिसोर्स पर्सन्स एकमेकांचे वाढतील आणि आपण ग्राउंड लेवलला पोहोचवण्याचा प्रयत्न. 3 महिने हातात आहेत, भरपूर वेळ हातात आहे. शांततेने आणि वेळेत एकदम नियोजनबद्ध कामकाज दोन्ही तर्फे चालू झालेलं आहे. मी थोडंसं बोलू इच्छितो. अकोले तालुक्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पिडियाट्रिक टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. तर या टास्क फोर्समध्ये अकोल्यातील 5 बालरोगतज्ञांचा समावेश आहे. त्यात डॉक्टर संदीपजी भांगरे अध्यक्ष आहेत, डॉक्टर लहामटे, डॉक्टर अमित काकड, मी स्वतः व डॉक्टर अद्वैत देशपांडे असे 5 जण या टीमचे सदस्य आहोत. मागशीच सांगितल्याप्रमाणे 90 ते 95% बालकांना आपण होम आयसोलेशनची ट्रीटमेंट देणार आहोत आणि उरलेल्या 3 ते 5% मुलं जी मध्यम प्रमाणात बाधित होणार आहेत त्यांना पिडियाट्रिक कोविड केअर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येणार आहे. तर असे हॉस्पिटलची जर 3री लाटची सुरुवात झाली तर अकोले संगमनेर मिळून एक पिडियाट्रिक कोविड केअर हॉस्पिटलची स्थापना करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त 1% मुलं जी अति तीव्र प्रमाणात बाधित होणार आहेत
त्यांना पिडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मोठमोठ्या यंत्रणा लागणार आहेत, तिथे व्हेंटिलेटर्स, बायपॅप, ऑक्सिजन वगैरे, तर तिला ट्रेन स्टाफ लागणार आहे. त्याची सुद्धा पूर्वतयारी आत्ताच तयार झालेली आहे. जर ही तिसरी लाट जर येऊ घातली तर त्याची स्थापना होऊन आपल्या संगमनेर अकोला तालुक्यासाठी PICUची निर्मिती करण्यात येणार आहे. तर या पद्धतीने शासन स्तरावर, प्रशासन स्तरावर आम्ही खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आम्ही ती काळजी घेत आहोत. याचबरोबर आपण प्रत्येक तालुक्याला अंगणवाडी सेविका, तिथले लोकल ग्रामपंचायतीतले काही प्रमुख सदस्य आणि इच्छुक व्यक्तींची ट्रेनिंग झूम मीटिंगच्या माध्यमातून, प्लस खेडे वस्त्यांवर जे काही जनरल प्रॅक्टिशनर्स विविध प्रतिष्ठित प्रॅक्टिस करतात त्यांना एकत्र आणून झोन वाईज आपण त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करण्याच्या विचारी आहोत. आणि कदाचित संगमनेरपुरतं बोलायचं झालं तर या 10 दिवसात आम्ही पहिली जनरल मीटिंग जनरल प्रॅक्टिशनरसाठी झूमद्वारे आम्ही घेणार आहोत. त्यामध्ये एक सेक्शन आश्वी गट, उदाहरण समजा मॅडम जाधव घेणार असतील, मी साकूट गट घेणार असेल, असं आम्ही नियोजन चालू केलेलं आहे. आणि या पलीकडं डॉक्टर बंगळांना आम्ही बोलू इच्छितो आणि आम्हाला तुम्ही बोला, आपण सगळे एकत्र येऊन जनतेला आपण शिक्षित आणि माहिती देण्याचा कार्यक्रम करूया. यानंतर संजय लाड कॉलवर आहेत. सर, आवाज येतोय मला तुम्हाला माझा? हॅलो, लाड सर आहेत का आता अवेलेबल? माझा आवाज येतोय तुम्हाला? तर मला डॉक्टर बंगाळांना एक प्रश्न विचारायचा होता की कोरोनाच्या तिसरी लाट जी येऊ घातलेली आहे, विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत, तर घरामध्ये लहान मुलांचे अनेक या संदर्भात प्रश्न आहेत, तर त्यांचं काउन्सिलिंग कुठल्या पद्धतीने करावं याचं थोडं सविस्तर मार्गदर्शन त्यांनी करावं. काउन्सिलिंग कुठल्या पद्धतीने करावं याचं थोडं सविस्तर मार्गदर्शन त्यांनी करावं. ओके, म्हणजे बाळाला कोरोना आजार व्हायच्या आधी आपण बाळाला जी काउन्सिलिंग म्हणजे आपण थोडक्यात जी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार आहोत, लहान मुलांना कोरोना आजाराचं संक्रमण होऊ नये यासाठी लहान मुलांना काउन्सिलिंग करण्याऐवजी आत्ताच मगाशी खताळ सरांनी दाखवलं की पालकांनी आपल्या कृतीतून आपल्या मुलांसमोर आदर्श निर्माण करायचा आहे. तुम्ही जसं वागता तसंच अनुकरण ही मुलं करत असतात. तुम्ही जर चुकीचं वागले आणि त्यांना बरोबर सांगितलं तर ते बरोबर ऐकणार नाही, पण ते चुकीचं वागणार आहेत, हे तुम्ही ध्यानात ठेवा. त्यामुळे तुम्ही बरोबर वागा, आपली मुलं सुद्धा त्याचं अनुकरण करतील. तुम्ही सरांनी सांगितल्या पद्धतीने कमीत कमी 20 सेकंद हात धुवा. आई वडिलांनी एकमेकांना सांगा. तुम्ही सोशल डिस्टन्सिंगचे तुम्ही स्वतः पालन करा. घरात पाहुणे आले तर त्यांना त्यांच्याशी बाहेरूनच बोला. त्यांना लगेच आतमध्ये घरात येण्याचं आमंत्रण देऊ नका. ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत जे मुलं तुमचं पाहत असतात, अनुकरण करत असतात. ह्या गोष्टी तुम्ही पालन करा. त्याचबरोबर जे थोडेसे मोठे मुलं आहेत, वारंवार सांगून सुद्धा काही मुलांमध्ये सुधारणा होते. तर सध्या मुलं बरोबर आहे, घरात राहून कंटाळलेली आहेत, तरी पण आत्ताची परिस्थिती ही वेगळी आहे हे त्यांना आपण पालक म्हणून समजून सांगणं खूप गरजेचं आहे. बाहेर गेल्यानंतर त्यांना इतर उदाहरणं सांगून तुम्ही त्यांना पटवून देऊ शकता. आजूबाजूला तो मुलगा बाहेर गेला आणि त्याचे वडील बाधित झाले, ते आजारी झाले, आता त्यांचे काय हाल झाले, त्या मुलांचे काय हाल झाले, त्यांचे जेवणाचे काय हाल झाले, ते कसे दुसऱ्या नातेवाईकांकडे थांबतात, ते नातेवाईक त्यांची काळजी घेत नाहीत. ह्या गोष्टी तुम्ही थोड्या मोठ्या मुलांना समजून सांगू शकता, ज्या त्यांना पटतील आणि त्या ऐकल्यानंतर ते त्यांचं मार्गदर्शन केल्यानंतर सुद्धा ते ऐकतील आणि त्यानुसार ते ऍक्ट होतील, त्यानुसार ते वागतील. ही पूर्णपणे लहान मुलांची जबाबदारी ही पूर्णपणे पालकांचीच आहे, समाजाची आहे असं मला वाटतं. मुलं छोटे असतात, आजान असतात, त्यांच्याकडून चुका होत राहतात, तरी पण वारंवार आपण त्यांना मार्गदर्शन करून योग्य मार्ग दाखवणं हे आपलं कार्य आहे. धन्यवाद सर. यानंतर आम्हाला फेसबुकवर आणि यूट्यूबवर बरेच सारे क्वेश्चन आता लाईव्ह मिळत आहेत. त्यातले बरेच सारे पॉईंट काही पॅरेंट्सनी केले आहेत आणि काही व्याख्यात्यांच्या व्याख्यानामधून आपण ऐकले आहेत. त्या कमेंट्सवरनं किंवा त्या सगळ्या कमेंट्सवरनं जवळजवळ बऱ्याच साऱ्या कमेंट्स व्हॅक्सिनेशन संदर्भात होत्या.
त्या संदर्भात डॉक्टर खताळ सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आहे. आहारासंबंधात बऱ्याच साऱ्या कमेंट होत्या. यानंतर दीपाली अभंग मॅडम काही पॅरेंट्सचे क्वेश्चन्स विचारत आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी पॅरेंटचे काही क्वेश्चन्स डॉक्टरांना विचारावेत. माझा पहिला प्रश्न खताळ सरांसाठी आहे. त्यांनी ऑलरेडी मार्गदर्शन केलेलं आहे लसीकरणाबद्दल. तर काही पालकांचं असं म्हणणं आहे की सध्या लस जे देत आहे कोरोना संरक्षणासाठी, ते म्हटल्याप्रमाणे टायफॉइडची लस, स्वाईन फ्लू, मलेरिया, ह्या कोरोनासाठी फायदेशीर ठरू शकता का? नॉन करोना लसी म्हणजे उदाहरण पोलिओचा डोस, ट्रिपलचं इंजेक्शन, गोवर गालगंड फूडचं इंजेक्शन, टायफॉइडचं इंजेक्शन, या ज्या लसी आहेत या परसी करोनाच्या विरुद्ध बचाव म्हणून नाही, पण पावसाळी मोसममध्ये हे आजार झाले तर बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेला आणि आम्हाला व्यक्तीच्या अशी एक काळजी वाटते की असा एक विचार करा की मुलगा करोनाने बाधित झालाय, कोविड-19 बाधित झालाय, प्लस त्याला टायफॉइडने पण तो बाधित झाला, कारण पावसाळी आजार आहे, किंवा त्याला स्वाईन फ्लूचा आजार झालाय, किंवा त्याला डेंग्यूचा आजार झालाय, म्हणजे 2 in 1 कॉम्बिनेशन. हे टाळायचं असेल तर व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीज की ज्या लशीने ज्या आजारावर आपण बचाव करू शकतो, की जे आज आपल्याकडं अवेलेबल आहे, जे आपल्याकडे उपलब्ध लशी आहेत, या लसीची पूर्तता लोकांनी करून घ्यावी. आणि पर्यायी इनडायरेक्टली करोना आला तर लोड यंत्रणावर कमी राहील अशी मदत होईल, पण करोना विरुद्ध या ऍक्ट करत नाही. माझा दुसरा क्वेश्चन दर्शन बंगाल सरांसाठी आहे. त्यांनी सांगितलं जर एखाद्या मुलाला संसर्ग झालाय कोरोनाचा आणि त्याच्यामध्ये काही लक्षणं नाही आहेत, पण त्याच्यापासून दुसऱ्याला त्याचा संसर्ग होऊ शकतो का? निश्चितच जर आपले बाळ जर कोरोनाबाधित असेल, जरी त्याला कोणत्याही प्रकारची लक्षणं जर नसतील, तरी सुरुवातीच्या काळात मी सांगितलं त्या पद्धतीने 3 ते 14 दिवसाच्या कालावधीमध्ये ते बाळ किंवा ते मूल दुसऱ्याला बाधित करू शकतं. म्हणूनच आपण होम क्वारंटाईन किंवा आयसोलेशन ही संकल्पना पुढे आणलेली आहे. धन्यवाद सर. या अशा कोरोनाच्या तिसऱ्या येऊ घातलेल्या लाटेबद्दल आपल्याला खूप छान प्रकारे तिन्ही डॉक्टरकडनं मार्गदर्शन मिळालं आहे. आज आपण हे वेबिनार जे घेतलं आहे कोविड-19 आणि बाल युवा प्रबोधन वेबिनार, तर या वेबिनारला आम्हाला आदरणीय मधुकरराव नवले भाऊ, नंतर आदरणीय JD आमरे सर, या दोघांचे मार्गदर्शन मिळाले, याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. यानंतर दर्शनजी बंगाळ, संदेशजी खताळ आणि राजेंद्रजी खताळ, दर्शन बंगाळ आणि संदेश भांगरे या तिन्ही डॉक्टरांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला आणि पॅरेंट्सला भविष्यात नक्कीच उपयोगी येईल आणि आपण या तिसऱ्या लाटेला नक्कीच या सगळ्या मार्गदर्शनातून थोपवू शकतो. यामुळे त्यांचंही मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाचे जे प्रस्तुत करता आहेत अकोले टाइम्स किंवा MS अकोले यांचे पण खूप खूप आभार. त्यांच्याकडनं आलेले MS टाइम्स मराठीचे संपादक गणेशजी आवारी, त्याचप्रमाणे आरिफ तांबोळी सर यांचे